नमस्कार मित्रांनो, पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर बघा, आपण जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंतचे सर्व करंट अफेअर कव्हर केलेले आहे मंथ वाईज। आणि आजचा आहे आता वर्षामधील शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना। तर आपण डिसेंबर महिन्याचं पूर्ण चालू घडामोडीचं करंट अफेअर या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। तर पुढील काही मिनिट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे मित्रांनो, कारण डिसेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाची माहिती मी इथे कव्हर केलेली आहे, ज्यामध्ये करंट अफेअर प्लस जीके तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे। आणि हे तुम्हाला लेक्चर नक्कीच आवडणार आहे मित्रांनो। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो आणि या दिवसाची जी सुरुवात झाली आहे ती 1988 पासून झालेली आहे। मग या वर्षाची थीम काय आहे? तर बघा, लेट कम्युनिटीज लीड हे या वर्षाच्या एड्स दिनाची थीम आहे। एड्स हा एक HIV व्हायरस आहे आणि HIVचा फुल फॉर्म होतो ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस। ओके, आणि एड्सचा फुल फॉर्म काय होतो? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम। सो लक्षात असू द्या, हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। जागतिक एड्स दिवस कधी असतो मग? तर तो असतो 1 डिसेंबरला। त्यानंतर ही न्यूज मी अर्थशास्त्र या टॉपिकमधून कव्हर केलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना त्यांच्या शाखा बंद करताना आता मध्यवर्ती बँकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। मग आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे भारताची? तर ती आहे RBI। आणि लक्षात असू द्या, सहकारी बँकांवर नियंत्रण कोणाचं असते? तर ते RBIचंच असते। हा एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो। मग आपल्याला सहकारी बँक चर्चेमध्ये आले तर मी काही सहकारचे पॉईंट इथे कव्हर करून देतो। पहिला खाजगी साखर कारखाना 1920 मध्ये बेलापूर अहमदनगर या ठिकाणी सुरू झालेला होता। तर पहिला सहकारी साखर कारखाना हा खाजगी आणि हा आहे सहकारी साखर कारखाना 1949 प्रवरानगर या ठिकाणी अहमदनगरला स्थापन करण्यात आला होता। त्यानंतर लक्षात असू द्या, ह्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहे ह्या 1912 नुसार स्थापन करण्यात आलेल्या आहे। हा पॉईंट लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काय बघा, सहकार वर्ष 2012ला युनोने डिक्लेअर केलेलं होतं आणि पहिला सहकार कायदा भारतामध्ये 1904 मध्ये झालेला होता लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये। आणि तुम्हाला माहित असेल, अलीकडेच आपल्या इथे नवीन केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून भारताचे पहिले सहकार मंत्री कोण झाले होते? अमित शहा। मित्रांनो, 97वी घटना दुरुस्ती 2011 ही सहकारी सोसायट्या संबंधित आहे। विचारलं जाईल की 97वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली? तर ती लागू झाली 15 फेब्रुवारी 2012। माझ्या एकूण मोस्ट टाइम पिकर आहे ही तारीख। आणि सहकार संबंधित भाग कोणता आहे घटनेमध्ये? तर भाग 9B आहे आणि कलम आहे 243ZH ते 243ZT। ओके, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवरती माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ठीक आहे, कारण आपण याच्यामध्ये काय करत असतो की करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जातो। हाच महत्त्वाचा पॉईंट आहे आजच्या पेपरसाठी, येणाऱ्या काळासाठी। लक्षात घ्या। त्यानंतर सभासद, एक सभासद एक मत असते सहकार तत्वामध्ये। तर अगदी बरोबर आहे, पेपरमध्ये एक शेअर एक मत असते, ते चुकीचं आहे। तर सहकारमध्ये काय महत्त्वाचं आहे? एक सभासद एक मत। ओके, चला। त्यानंतर बंगालच्या उपसागरात आलेलं मिचांग जे चक्रीवादळ आहे याला नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे? तर म्यानमार या देशाने नाव दिलेलं आहे। आणि म्यानमार या देशाने नाव दिलेलं आहे आणि हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे। जगातील 8वं आश्चर्य म्हणून अंकर कोरवाट मंदिर घोषित करण्यात आलेलं आहे, जे की कंबोडिया या ठिकाणी आहे। आणि मित्रांनो, एक लक्षात असू द्या, हे मंदिर भगवान विष्णू यांचे मंदिर आहे। लक्षात असू द्या, ताजमहाल आग्रा या ठिकाणी शहाजहान यांनी बांधलेला होता। हे 8 आश्चर्यापैकी जगातील एक आश्चर्य आहे। लक्षात असू द्या, ताजमहल। सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतलं जाते? तर उत्तर प्रदेश। अंडी उत्पादनामध्ये प्रथम आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा। आणि लोकर उत्पादनामध्ये ऑब्वियसली राजस्थान आहे, लक्षात असू द्या। ठीक आहे। त्यानंतर प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर बुक हे कोणी लिहिलेलं आहे पुस्तक? तर शर्मिष्ठा मुखर्जी, प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे। तेजस विमानात उड्डाण करणारे पंतप्रधान कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे नरेंद्र मोदी। 2001 मध्ये मित्रांनो तेजस आपल्या सेनेमध्ये दाखल झालेलं होतं मित्रांनो, ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये। आणि अटल बिहारी वाजपेयी यांनीच हे तेजस नाव दिलेलं होतं। हा पॉईंट लक्षात ठेवा। हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगळुरू कर्नाटकने ते बनवलेले आहे। आणि विमानाची पत्रे कशापासून बनलेली असतात? हा सायन्समध्ये पण प्रश्न विचारला होता, त्यामुळे मी इथे कव्हर केलेला आहे। विमानाची पत्रे ॲल्युमिनियम पासून बनवतात, कारण ते गंजत वगैरे लवकर नाही आणि हलके पण असतात। आणि
आणि ॲल्युमिनियम आपल्याला कशापासून मिळते तर बॉक्साईटपासून मिळते आणि बॉक्साईट कोणत्या खडकामध्ये असते जांबा खडकामध्ये असते लक्षात असू द्या। विशेषतः कोल्हापूरमध्ये सर्वाधिक प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट सापडते आणि भारताच्या 21% बॉक्साईट लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडते। मॅग्नीज महाराष्ट्रामध्ये 40% सापडते लक्षात असू द्या। लोहखनिज 20% सापडते भारताच्या तर बॉक्साईट 21% लक्षात असू द्या आणि चुनखडी म्हटलं तर 9%। हा भूगोलमधला पॉईंट आहे नंतर मी कव्हर करून देईल एखाद्या दिवशी। त्यानंतर पहा पंतप्रधान ग्राम सडक योजना कधी सुरू झालेली होती तर ती 25 डिसेंबर 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुरू झालेली होती आणि 25 डिसेंबरला कोणता दिवस असतो मी शेवटी सांगणारच आहे। 25 डिसेंबरला राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणजे गुड गव्हर्नन्स डे असते लक्षात असू द्या। चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेशमध्ये आहे तर इथे गेंडा संवर्धन केंद्र उभारण्यात येत आहे लक्षात असू द्या। एक शिंगी गेंडासाठी काझीरंगा नॅशनल पार्क सुद्धा प्रसिद्ध आहे जे की आसाममध्ये आहे, तुम्हा सर्वांना माहीत आहे। आणि आसाममधली प्रमुख नदी कोणती आहे स्टुडंट तर ती आहे ब्रह्मपुत्रा लक्षात असू द्या। कोणती नदी आहे ब्रह्मपुत्रा आणि याच ब्रह्मपुत्रामध्ये नदी पात्रातलं सर्वात मोठं बेट आहे त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट। ओके सो माजुली बेट कोणत्या नदीत आहे ब्रह्मपुत्रा। पेपरमध्ये गंगा नदी वगैरे घेते लक्षात असू द्या ते उत्तर घ्यायचं नाही तर उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सर्वात मोठं नदीपात्रातलं बेट आहे त्या बेटाचं नाव काय आहे तर लक्षात असू द्या माजुली बेट। म्हणजेच कोणत्या राज्यात आलं ते आसाममध्ये। आता आसाममध्ये मानस अभयारण्य पण आहे ठीक आहे लक्षात असू द्या। आता काही प्रोजेक्ट दिलेले आहे मी ते तुम्ही सर्वांनी इथे लक्षात ठेवा हे राज्यसेवेसाठी खूप कामी येणार आहे तुम्हाला। सिंह प्रकल्प 1972चा, व्याघ्र प्रकल्प 1973 मध्ये, मगर प्रकल्प कॉक्रोडाईल जो प्रोजेक्ट आहे तो 1975चा आहे, गेंडा प्रकल्प 1987 आणि हत्ती प्रकल्प 1992। मी कसं पाठ ठेवलं तुम्हाला सांगतो, हे दोन तर पाठच आहे आपल्या 72 आणि 73। आता बघा मगरपेक्षा गेंडा मोठा, गेंडापेक्षा हत्ती मोठा म्हणजे 75 नंतर 87 नंतर 92। ओके तुम्हाला थोडी हेल्प झालेली असेल ह्या पॉईंटची लक्षात असू द्या। आता बघा जागतिक गेंडा दिवस कधी असतो 22 सप्टेंबरला, जागतिक हत्ती दिवस कधी असतो 12 ऑगस्टला आणि जागतिक व्याघ्र दिन कधी असतो 29 जुलैला लक्षात असू द्या 29 जुलैला। त्यानंतर 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो। अगदी बरोबर आहे। मग संगणकाचा शोध कोण लावला चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला होता लक्षात असू द्या। कोण लावला होता चार्ल्स बॅबेज यांनी आणि 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस सुद्धा साजरा केला जातो। मित्रांनो संगणकाचा मेंदू CPU ला म्हटलं जाते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट लक्षात असू द्या। संगणकाचा मेंदू कोण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। आणि बघा 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस सुद्धा असतो। ओके आणखी महत्त्वाचं म्हणजे 2 डिसेंबरला गुलामगिरी निर्मूलन दिवस पण असतो हा पण दिनविशेष पाठ ठेवा। आता बघा मग मी गुलामगिरीवरून थोडं लक्षात एक पॉईंट तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहित आहे का गुलामगिरी हे पुस्तक जे होतं हे 1873 मध्ये महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हटलं जाते लक्षात असू द्या। ओके मग तृतीय रत्न नाटक 1855 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेलं होतं। गुलामगिरी वृत्तपत्र 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेलं होतं आणि बघा याला 150 वर्ष पूर्ण झाले या पुस्तकाला। त्यानंतर सस्सार इशारा हे वृत्तपत्र हे जे आहे 1885 मध्ये काढलेले होते। त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड 1883, ब्राह्मणाचं कसब 1869 या पद्धतीनं। ओके त्यानंतर पहा द हिंदू पॅट्रियट हे वृत्तपत्र कोणाचं होतं हरिश्चंद्र मुखर्जी यांचं होतं आणि नील दर्पण हे नाटक कोणाचं होतं दीनबंधू मित्र होतं। ओके सो याच्यामध्ये निळीच्या शेतीबद्दल माहिती सांगितलेली आहे। सो माझ्याकडून हे दोन्ही पॉईंट मित्रांनो IMP करा। ओके सो पर्टिक्युलर नॉलेजवरची ही करंट अफेअर रिलेटेड GK माहिती तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल। कोणी लावला आताच सांगितलं चार्ल्स बॅबेज यांनी लावला होता। मग एक पॉईंट आणखी कव्हर करून घ्या, भारत देशातील इंटरनेट सुविधा कधी सुरू झालेली होती 15 ऑगस्ट 1995 आणि विदेश संचार निगम लिमिटेडद्वारे BSNL नाही BSNL म्हटलं का मी नाही VSNL द्वारे ही सुरू करण्यात आली होती आणि 5G ची सुरुवात 1 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथून करण्यात आली होती लक्षात घ्या। एक एअरटेल आणि एक कोण आहे जिओ यांनी 5G सेवा आणलेली आहे बरोबर। आणि आम्हाला वाटते हा प्रश्न लक्षात घ्या 17 डिसेंबरला जी ग्रुप C मेन्स झालेली आहे त्याच्यामध्ये आलेला होता बरोबर आहे का सांगा। त्यानंतर पहा वर्ल्ड वाईड वेब WWW चा शोध कोणी लावला टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये लावलेला आहे। सो अशी माहिती आपल्याला कलेक्ट करणं आवश्यक ठरते मित्रांनो। चला फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब म्हटलं जाते टिम बर्नर्स-लीला। आता एक हा पॉईंट एक्स्ट्रा लक्षात असू द्या, चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला होता 1917 मध्ये बिहार या ठिकाणी आणि तो नीड उत्पादनास संबंधित होता। चला 1 डिसेंबर 1965 BSF ची स्थापना झाली होती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि लक्षात असू द्या याचे प्रमुख कोण आहे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही। आणि ब्रीद वाक्य आहे जीवनासाठी कर्तव्य। सो बॉर्डर सिक्युरिटी
सिक्युरिटी फोर्स. त्यानंतर 5वा वैश्विक आयुर्वेद महोत्सव 2023 तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी पार पडलेला आहे. मग आपल्या इथे आयुष मंत्रालय आहे मित्रांनो. तर आयुषमधला ए काय आहे? आयुर्वेद, वाय म्हणजे योगा, त्यानंतर आणि एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होती होमिओपॅथी. तर पाठ ठेवा, याच्यातलं कोणतंही अक्षर तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकते. ते काय म्हणेल? आयुषमधला वाय काय दर्शवते? योगा. ठीक आहे. एस काय दर्शवते? सिद्ध. असे प्रश्न विचारले जाईल. ओके. चला, जागतिक योग दिवस 21 जूनला साजरा केला जातो, कारण सर्वात मोठा दिवस असतो 21 जूनला आणि योग केल्याने आपलं आयुष्यसुद्धा मोठं होते. ठीक आहे. सो 21 जून लक्षात असू द्या. आणि 2015 पासून हा साजरा केला जातो युनोद्वारे. आणि भारतानेच सांगितलं होतं युनोला की हा दिवस साजरा करावा, अशी रिक्वेस्ट पण केलेली होती आपण. चला, हॉर्नबिल महोत्सव कुठे पार पडलेला आहे? नागालँड राज्यामध्ये. 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँड राज्याची निर्मिती झाली होती. आणि बघा 2023 मध्ये बरोबर 60 वर्ष पूर्ण झाले आहे. म्हणजे डायमंड इयर म्हणजेच हिरक महोत्सवी वर्ष आहे मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. जेव्हाही एखाद्या घटनेला 60 वर्ष पूर्ण होते तेव्हा तो हिरक महोत्सव असतो. मग 13वी घटना दुरुस्ती हे नागालँड राज्याच्या निर्मिती संबंधित आहे 1963 मध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवा, आसाममधून नागालँड बाहेर पडला होता 1963 मध्ये. लक्षात राहील तुमच्या. चला, धूम्रपान प्रतिबंधित अधिनियम रद्द करणारा देश कोणता? तर तो आहे न्यूझीलँड. ओके. आणि बघा तंबाखूमध्ये काय असते? निकोटीन. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल. लिंबू संत्रामध्ये काय असते? लिंबू संत्रीमध्ये सायट्रिक ॲसिड. दुधामध्ये लॅक्टोज. दह्यामध्ये लॅक्टिक. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. व्हिनेगारमध्ये कोणतं ॲसिड आहे? ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर अफू गांजामध्ये काय आढळते? मार्फिन. चहामध्ये टॅनिन. कॉफीमध्ये कॅफिन. गहूमध्ये ग्लुटीन. आणि मुंगीमध्ये आहे मिथेनॉइक आणि फॉर्मिक ॲसिड. हे सगळीच्या सगळी जी PDF आहे मित्रांनो, हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लक्षात असू द्या जवळपास 11 महिन्याच्या करंट अफेअरच्या PDF टाकलेल्या आहे. आता ही 12व्या महिन्याची PDF मी हे टाकून देणार, म्हणजे तुमचं इयरबुक कंप्लीट होऊन जाणार. तर तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करण्याची आता आवश्यकता नाही मित्रांनो. आणि आमच्या चॅनलवरती जवळपास 5000 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. तुम्ही ते जॉईन करून घ्या. सर्व PDF तुम्हाला तिथे मिळतील. ओके. त्याच्यानंतर पाणी हे सगळं निःशुल्क आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर रातांदळेपणा. अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातांदळेपणा. ब जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी. ब लक्षात ठेवायचं. क जीवनसत्व म्हटलं तर स्कॅर्वी लक्षात ठेवायचं. ओके. ड म्हटलं तर मूड दू सदिसला ड. आपल्याला नेचरच सपोर्ट करते पाठ करताना. ब ठीक आहे. क अशा पद्धतीनं. ठीक. मृदुता. ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो. आणि के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव. बघा के असं लक्षात ठेवा. ठीक आहे. राहील का लक्षात? जोड्या लावणीसाठी पाठ ठेवा. आयोगाचे फेवरेट प्रश्न आहे हे सगळे. आणि पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणतं? ब क. कारण बघा पाण्यात काय असते? ब द क असं पाठ ठेवा. ओके. ब आणि क सिंपल आहे. मिठात विरघळणारे म्हटलं तर उरलेले सगळे अ ड ई के. ऐकणे इझी. चला समोर जाऊ आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा 2023 क्रिकेट संबंधित आहे ही स्पर्धा. पहिल्यांदा हा 1 पॉईंट लक्षात घ्या. विजेता ठरलेला आहे पंजाब आणि उपविजेता आहे बडोदा. त्यानंतर देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो. मोस्ट टाइम करा. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? कलकत्ता. आणि कोणत्या नदीतून धावणार आहे ही मेट्रो? तर हुगळी नदीतून धावणार आहे. भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म लक्षात असू द्या. हा जो प्लॅटफॉर्म आहे 1.507 किलोमीटर इतका, हा हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे. बघा हे हुगळी नदी आणि हे हुबळी जे ठिकाण आहे हे कर्नाटकमध्ये आहे, जे की दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. ओके. सर्वात पहिले आपल्या भारतातला मोठा प्लॅटफॉर्म होता खरगपूर पश्चिम बंगालचा. मग गोरखपूर झालता उत्तर प्रदेशचा. आता हुबळी कर्नाटकचा आहे. लक्षात राहील का? कारण तुम्हाला माहीत आहे का आपल्या भारतामध्ये एकूण 18 रेल्वे झोन आहे. 18वा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश बनला होता. त्या 18पैकी दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी या ठिकाणी आहे. आणि हाच आता रेल्वेचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनलेला आहे कर्नाटकमधला. राहील का लक्षात? महत्त्वाचं आहे. पाठ ठेवा. आणि बघा महाराष्ट्राला कर्नाटकची सीमा लागलेली आहे. तर कर्नाटकला आपल्या महाराष्ट्रातील 7 जिल्हे लागले आहे. MP ला 8 लागलेले आहे, परंतु कर्नाटकला 7 लागलेले आहे. हे पण लक्षात ठेवा बरं का. चला त्यानंतर फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजेंड दी ऑनर 2023 UR ललितांबिका यांना देण्यात आलेला आहे. तर त्या गगनयानच्या काय आहे? निर्देशक आहे. हा प्रश्न मोस्ट टाइम करा माझ्याकडून. त्यानंतर नौदल दिवस कधी साजरा केला जातो? 4 डिसेंबरला. आणि प्रमुख कोण आहे आपले? ॲडमिरल कोण आहे? तर ते आहे R हरिकुमार. नौदलातलं सर्वात मोठं पद आहे ॲडमिरल. ठीक आहे. भूदलातलं सर्वात मोठं पद आहे जनरल. आणि वायुदलातलं सर्वात मोठं पद आहे एअर चीफ मार्शल. हे सुद्धा भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहे. चला तर नौदलाचे प्रमुख आहे R हरिकुमार.
भूदल दिन असतो 15 जानेवारीला, लक्षात असू द्या. भूदल प्रमुख आहे आपले जनरल मनोज पांडे. त्यानंतर 8 ऑक्टोबरला असतो वायुदल दिन आणि प्रमुख आहे आपले, लक्षात असू द्या, एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी, VR चौधरी. मग भारताचे पहिले CDS कोण होते, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ते होते जनरल बिपिन रावत. तर सेकंड CDS आहे जनरल अनिल चौहान, लक्षात असू द्या. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात मित्रांनो, तर ते असतात राष्ट्रपती. आणि कोणत्या कलमानुसार असतात, 52 मधील 3 कलमानुसार ते तिन्ही दलाचे सरसेनापती असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर लॉर्ड डलहौसी 1848 ते 56 दरम्यान कार्यकाळ होता त्यांचा. तर फर्स्ट रेल्वे 16 एप्रिल 1853ला लॉर्ड डलहौसीच्या काळात मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती, बोरी बंदर ते ठाणे. पोस्ट तारायंत्रे, दत्तक वारसा नामोंदर, संस्थाने खालसा करणे, हे कोण केलं, हे सगळं लॉर्ड डलहौसीने केलेलं होतं. विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसीने केलेला होता. संतालांचा उठाव 1855ला जो झाला होता, नेतृत्व सिद्धू आणि कान्हू यांनी केलं होतं, लक्षात असू द्या. हा उठाव सुद्धा मित्रांनो लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये झालेला होता. त्यानंतर 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिवस असतो. तर अगदी बरोबर आहे, 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिवस असतो. आणि लक्षात घ्या, युनोने 1981 अपंग वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं, जागतिक अपंग वर्ष. त्याचप्रमाणे 2 ते 3 डिसेंबर 1984ला मध्यरात्री भोपाळ वायू दुर्घटना झाली होती मध्य प्रदेशमध्ये. ओके, युनियन कार्बाइड कंपनीमध्ये, लक्षात घ्या, मिथेल आयसोसायनाइट हा गॅस लीक झाला होता, विषारी गॅस होता, याच्यामुळे भरपूर लोक मरण पावले होते. तर लक्षात असू द्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकते की या दुर्घटनेच्या वेळेस, भोपाळ वायू दुर्घटनेच्या वेळेस कोणता गॅस लीक झाला होता, मिथेल आयसोसायनाइट, लक्षात ठेवा. महिला वर्ष कधीचा आहे, मग युनोने डिक्लेअर केलं होतं 1975 मध्ये, जागतिक महिला वर्ष, जागतिक महिला वर्ष 1975. तर 1921ला बालकामगार विरोधी वर्ष, 2022ला महिला शेतकरी सन्मान वर्ष, लक्षात असू द्या. त्यानंतर हे महाराष्ट्र संबंधित आहे आय थिंक. त्यानंतर 2023ला जागतिक भरडधान्य बाजरी वर्ष आणि 2024ला आपण साजरं करणार आहे जागतिक उंट वर्ष. ओके, चला. मिनामाटा रोग आला होता एक जपानमध्ये. तर हा मर्क्युरी पाऱ्यामुळं किंवा एचजी त्याचं सूत्र आहे मित्रांनो, याच्यामुळे झालेला होता. आणि पाऱ्याचा जो सूत्र आहे मित्रांनो, पाऱ्याचे जे धातुक आहे ते आहे सिन्नाबार. सो मिनामाटा रोग कशामुळे झाला, मर्क्युरी किंवा पारा, लक्षात ठेवा, जपानमध्ये आलेला होता. मोस्ट आयएमपी करा. महिला कैद्यांसाठी खुले कारागृह असणारे पहिले तुरुंग एरवाडा तुरुंग ठरलेले आहे, जे की पुण्याला आहे. आणि याच एरवाडा तुरुंगामध्ये पुणे करार झालेला होता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान 24 सप्टेंबर 1932ला. आणि मुक्ता मिशन, कच्च्या महिला कैद्यांची सुटका करणे, महाराष्ट्राचं मिशन आहे. महिला शेतकरी दिवस कधी असतो मित्रांनो, तर ग्रामीण महिला शेतकरी दिवस 15 ऑक्टोबरला असतो. त्याचप्रमाणे सेल्युलर जेल कुठे आहे मित्रांनो, अंदमान निकोबारमध्ये. एरवडा जेल आहे पुण्यामध्ये आणि तिहार जेल आहे दिल्लीमध्ये. 3 जेल पाठ ठेवा, परीक्षेत यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. COP28 2023 कॉन्फरन्स ऑफ पार्टी म्हटलं जाते. ही दुबई UAE या ठिकाणी पार पडली. उद्देश आहे हरित वायूचे उत्सर्जन काय करणे, कमी करणे. 1995 पासून ही परिषद भरायला सुरुवात झाली होती आणि 1995ची पहिली परिषद ही बर्लिन जर्मनी या ठिकाणीच भरलेली होती. ओके. त्यानंतर हरितगृह वायू म्हणजे कोणकोणते, मग CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, N2O. तर हे वायू हरितगृह वायू आहे मित्रांनो. याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढत असते. आणि बघा, CO2 सोडण्यात मग फर्स्ट नंबर कोण आहे, मग CO2 कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कोणता देश करतो, ऑब्व्हियसली चीन. सेकंड नंबर USA. यामध्ये भारताचा क्रमांक लागतो 4था क्रमांक, मोस्ट एमपी करा. त्यानंतर समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे नेपाळ, मोस्ट एमपी करा. IPC 1860च्या कलम 377 मध्ये समलिंगी विवाहाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि लक्षात असू द्या, आता दक्षिण आशियातला देश ठरलेला आहे नेपाळ पहिला. तर मग दक्षिण आशियाई देशांची एक संघटना आहे, ती कोणती, सार्क संघटना. 8 डिसेंबर 1885ची स्थापना आहे. ओके. आता बघा, याची स्थापना ढाका या ठिकाणी झाली होती, मात्र मुख्यालय कुठं आहे, काठमांडू नेपाळ या ठिकाणी. सो हा 2 गोष्टीतला फरक आहे. आणि सार्क संघटनेचे 8 देश सदस्य देश आहे. सार्क संघटनेमध्ये किती सदस्य देश आहे, 8. कोणकोणते, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि मालदीव. याच्यामध्ये चीन आणि म्यानमार हे 2 देश नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हेच 2 ऑप्शन तुम्हाला परीक्षेत राहणार, त्यामुळे आत्ताच क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर ऑक्यूज ही संघटना कोणत्या 3 देशाची आहे, बघा इथं. A म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK म्हणजे युनायटेड किंगडम आणि US म्हणजे अमेरिका. बस झालं, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि USA. ठीक आहे, मी पोरांना आधीच सांगितलं होतं की या पद्धतीने हे पाठ करायचं. त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 आशा भोसले यांना काळा रंग येतो. भारतात सर्वाधिक कोणती मृदा सापडते, गाळाची मृदा. आता बघा, महाराष्ट्रात बेसाल्ट मृदा सापडते म्हणजे रेगूर मृदा,
परंतु भारतात गाळाची मृदा सापडते, हा फरक लक्षात ठेवा. रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र हेमॅटॉलॉजी आणि रक्त भिसरणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलं तर एन्जिओलॉजी. दोन्ही गोष्टीतला फरक लक्षात ठेवा. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर आता बघा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी झालेली होती. ओके, सो नोटबंदी याच्या अगोदर 1946मध्ये पण झाली होती, 78मध्ये पण झाली होती मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये, आणि तिसऱ्यांदा आता नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये 2016ला झालेली आहे. तर 8 नोव्हेंबर 2016ला 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या. ओके मित्रांनो, आपल्या इथे 1 रुपयाची नोट पण आहे. तर ही 30 नोव्हेंबर 1917ला नोट छापण्यात आली होती पहिल्यांदा. 1 रुपयाच्या नोटीवर जी साईन असते ती वित्त सचिवाची असते, वित्तमंत्री नाही वित्त सचिवाची असते. आणि इतर सर्व नोटीवर तुम्हाला सर्वांना माहीत आहे RBIचे गव्हर्नरची साईन असते. सध्या RBIचे गव्हर्नर जे आहे 25वे ते आहे शक्तिकांत दास. त्यांना गुड्स ऑफ द गव्हर्नर्स हा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. परंतु हा अवॉर्ड मिळवणारे ते दुसरे भारतीय गव्हर्नर ठरले, कारण या अगोदर हा पुरस्कार रघुरामजी राजन यांना मिळालेला होता. तुम्हाला कारण सगळी माहिती महत्त्वाची आहे मित्रांनो. जगातील पहिल्या पोर्टल हॉस्पिटलचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? गुरुग्राम हरियाणा. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा दवाखाना जाऊ शकतो, याला म्हणायचं पोर्टल हॉस्पिटल. ठीक आहे, तर गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं मुख्यालय पण इथेच आहे ना. बघा इथे पॉइंटच आहे खाली दिलेला. इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015ला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली होती. मात्र मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा. आता पालन आपण वर सार्कची स्थापना ढाक्याला झाली, परंतु मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीनं इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, याची स्थापना पॅरिस फ्रान्सला झाली, पण मुख्यालय गुरुग्राम हरियाणा आपल्या भारतामध्ये आहे. ISAचे जे महासंचालक आहे ते अजय माथुर आहे, अध्यक्ष आहे RK सिंग. आणि 95 अलीकडे सदस्य देश कोणता झालेला आहे? चिले. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलेला आहे. तेलंगणा राज्याची स्थापना ही 2 जून 2014मध्ये झालेली होती. आणि लक्षात घ्या, तेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले होते के चंद्रशेखर राव. मात्र त्यांचा आता 2023च्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि त्यांचा पक्ष आहे मित्रांनो BRS, भारत राष्ट्र समिती. लक्षात असू द्या. त्यानंतर वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तक खूप चर्चेमध्ये आहे. पॅराडाईज म्हणजे होते स्वर्ग. तर हे पुस्तक 4थं पुस्तक आहे. कोणी लिहिलेलं आहे? तर ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेलं आहे. अक्षय कुमार यांच्या त्या पत्नी आहे. लक्षात घ्या, त्यांनी लिहिलेलं पुस्तकाचं नाव आहे वेलकम टू पॅराडाईज. त्यानंतर जल इतिहास उत्सव 2023 कुठं पार पडलेला आहे? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. मग त्या संबंधित मी महत्त्वाचे काही पॉईंट्स कव्हर करून दिलेले आहे. जल दिवस हा 22 मार्चला साजरा केला जातो. जल विद्यापीठाची स्थापना कुठं करण्यात येणार आहे? उत्तर प्रदेश. जल बजेट मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ. जल धोरण तयार करणारं पहिलं राज्य आहे मेघालय. तर जल आराखडा तयार करणारं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र. आणि जलमंत्री कोण आहे? गजेंद्र सिंग शेखावत. त्यानंतर पहा मित्रांनो, सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जो की पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि त्याची साधारणतः खोली 11,034 मीटर इतकी आहे. तर सुंदा गर्ता कोणत्या महासागरामध्ये येते? तर हिंदी महासागरामध्ये येते. हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर मी PDF टेलिग्रामवर टाकणार आहे. याची एक झेरॉक्स काढून तुम्ही सर्वांनी ते जवळ ठेवायची आहे. म्हणजे पूर्ण 12 महिन्याचे करंट अफेअर जे आहे, जे आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेले आहे, ते डाउनलोड करून त्याच्या PDF झेरॉक्स मशीनवरून काढून घ्या. ओके, एक इयरबुक तुमच्याजवळ चांगल्या पद्धतीनं तयार होणार आहे, जे की पुढं ज्या एक्झाम होणार आहे पुढच्या वर्षामध्ये त्या सगळ्यांसाठी हे कामी येणार आहे. वनवा नियंत्रण धोरण लागू करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? मध्य प्रदेश. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो मित्रांनो. T20 मध्ये सर्वाधिक 9 बॉलमध्ये 50 रन काढणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? दीपेंद्र सिंग यांनी, जो की नेपाळ या देशाचा आहे आणि त्याने मंगोलिया टीम विरुद्ध त्यांनी हा विक्रम केलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, मी कालच्या न्यूजमध्ये ऐकलेला आहे, तो म्हणजे हा की नेपाळच्या टीमने T20 मॅचमध्ये, लक्षात असू द्या, म्हणजे 20 ओव्हरमध्ये 314 रन, ठीक आहे, एवढा हायेस्ट रेकॉर्ड बनवलेला आहे, ते पण मंगोलिया टीम विरुद्ध. तर हा पण एक पॉईंट लक्षात घ्या, एक वेळा चेक करून घ्या तुम्ही, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. आणि लक्षात असू द्या, 6 डिसेंबर 1956ला त्यांचे निधन झालेले होते दिल्ली या ठिकाणी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी जी आहे मित्रांनो, ते चैत्यभूमी या ठिकाणी आहे मुंबईला. ओके, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झालेला होता. 1991 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आला होता. हा पॉईंट लक्षात असू द्या. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झालेली होती. आणि या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते, म्हणजे एक अध्यक्ष आणि 6 सदस्य, असे टोटल 7 सदस्य होते. लक्षात असू द्या. त्यानंतर पहा पुढचा पॉईंट,
बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 1927 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. तर दोन्ही पॉईंट मला फरक लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा पोरं इथं कन्फ्यूज होतात. बहिष्कृत हितकारणी सभा 1924 आणि बहिष्कृत भारत 1927. त्यांचे काही प्रसिद्ध ग्रंथ आहेत. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, बुद्ध अँड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान, यावरती वनसेवेमध्ये आय थिंक प्रश्न पण विचारलेला होता. शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशनची स्थापना त्यांनी 1942 मध्ये केलेली होती. तर पीपल एज्युकेशन सोसायटी 1945 मध्ये स्थापन केलेली होती. आणि या पीपल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत 2 कॉलेज काढले होते, एक सिद्धार्थ कॉलेज आणि एक आहे मिलिंद कॉलेज. कसं लक्षात ठेवा बघा, 45 ची सोसायटी आहे, तर 46 आणि 50 4ची गॅप लक्षात ठेवायची. आता बघा, तर पहिले मुंबईलाच कॉलेज राहणार आहे, नंतर औरंगाबादला. पण सिद्धार्थ आलं तर मुंबई आणि मिलिंद आलं तर औरंगाबाद. ओके, सो मचं कॉम्बिनेशन इथं लावायचं नाही आहे आपल्याला. हा पॉईंट लक्षात ठेवा. सिद्धार्थ कॉलेज मुंबई आणि मिलिंद कॉलेज औरंगाबाद. मग पहिलं 46चं आणि दुसरं 1950चं. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता. तर स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्थापन केलेला होता. पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये कोणाच्या काळात झाला होता? लॉर्ड रिपनच्या काळात झाला होता. हा पॉईंट जस्ट लक्षात असू द्या, कारण इथं मजूर हा शब्द आलाय म्हणून मी इथं कव्हर करून दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनलाच म्हटलं जाते. बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना लक्षात घ्या. बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना 1884 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या काळामध्ये झालेली होती. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली होती. आणि तुम्हाला माहित आहे, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जाते. मुंबईमध्ये दिनबंधू या वृत्तपत्रातून ते लेखन करत होते. ओके, लक्षात असू द्या. मुंबईमध्ये दिनबंधू वृत्तपत्रातून कोण लेखन करत होते? नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर महाडचा सत्याग्रह 20 मार्च 1927, मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927. लक्षात असू द्या, म्हणजे ह्या दोन्ही घटना 27च्या आहे, पण यामध्ये पहिली घटना महाडची आहे आणि दुसरी घटना आहे मनुस्मृतीची. सो क्रमामध्ये असा क्रम लक्षात ठेवा. आणि काळाराम मंदिर आहे 1930. तर हे आपल्या लक्षात येते, नाशिकचं हे मंदिर आहे काळाराम मंदिर. आणि मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा त्यांनी येवले नाशिक या ठिकाणी 1935ला केलेली होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करंट अफेअरच्या टॉपिकमधून लक्षात घ्या, करंट अफेअरच्या टॉपिकमधून आपल्याला विषयात जाणं आवश्यक ठरते. म्हणून आपल्या ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पण पडत आहे आणि ते कमेंट पण करतात की सर या पेपरमध्ये आम्हाला फायदा झाला म्हणून, कारण आपण याच पद्धतीनं आता पुढे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पाहता विश्व ॲथलीट समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर आदिल सुमारीवाला. हा प्रश्न माझ्या इकडून मोस्ट टाइम पिकरा तुम्हाला पेपरमध्ये दिसेल, कारण असे ऑर्डर्स क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये विचारले जाते, परंतु आपण काय करतो? दुर्लक्ष करतो. तर दुर्लक्ष नका करू, कारण विश्व ॲथलीट समितीचे उपाध्यक्ष झाले स्टुडंट आदिल सुमारीवाला. त्यानंतर जागतिक टेबल टेनिस महिला संघाच्या अध्यक्षपदी जर भारतीय महिलाची निवड होत असेल तर ऑब्व्हियसली पेपरमध्ये येणार आहे प्रश्न. सो मेघना अहलावत लक्षात ठेवा. ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा PT उषा आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे जया वर्मा सिन्हा. स्टुडंटची स्थापना लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून तर लक्षात घ्या 2023 पर्यंत एकही महिला अध्यक्ष नव्हती. मग आता एक महिला अध्यक्ष झाल्या आहे जया वर्मा सिन्हा. तो ऑब्व्हियसली तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. ओके, सो रेल्वे बोर्ड लक्षात ठेवा येते. त्यानंतर जगातील सर्वात उंच युद्धभूमी कोणती आहे? तर ती आहे सियाचीन. ओके, आणि सियाचीनमधील पहिली महिला अधिकारी कोण ठरलेले आहे? ठीक आहे, तिथे नियुक्त होणाऱ्या कॅप्टन शिवा चव्हाण. तर त्याच ठिकाणी सियाचीनमध्ये पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण ठरलेले आहे? गीतिका कौल. मी दोन्ही पॉईंट एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे, लक्षात असू द्या. आणि सर्वात मोठी हिमनदी आपल्या भारतातली सियाचीनच आहे. ओके, चला वर्ड ऑफ द इयर ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणता डिक्लेअर केलेला आहे 2023चा? तर तो आहे रीज नावाचा शब्द. खूप चर्चेमध्ये होता. याला बोलचालीची संज्ञा असं म्हटलं जाते. रीज पाठ ठेवून द्या, RIZZ. हत्तीचे पहिले हॉस्पिटल मथुरा उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. आशिया पॅरालिम्पिक समितीचे सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू किताब कोणाला देण्यात आलेला आहे? तर शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. त्या तिरंदाजी या खेळासंबंधित आहे. तुम्हाला माहित आहे एका ठिकाणी या पद्धतीनं खेळाडू आणि त्यांचे खेळ दिले असतात. ओके, सो जे खेळाडू चर्चेत असतात त्यांचे नावं विचारले जातात. ठीक आहे, जसं शीतल देवी आहे तिरंदाजी संबंधित, नीरज चोपडा आहे भालाफेक संबंधित. तर या पद्धतीने हे पॉईंट लक्षात ठेवा. संत मीराबाई यांचा जन्म 1458
1898ला झालेला होता, तर त्यांच्या जन्माला 525 वर्ष पूर्ण झालेले आहे. हा एक पॉईंट लक्षात असू द्या, हा पॉईंट एक लक्षात असू द्या. त्यानंतर 7 डिसेंबरला पोलीस ध्वज दिवस असतो, तर 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस असतो. ओके. आणि 2 जानेवारीला रेझिंग डे असते. हे तीनही दिनविशेष पोलीस संबंधित आहे, पाठ ठेवा. आणि पोलीस हा विषय मित्रांनो राज्यसूचीमध्ये येते. कशामध्ये येतो? राज्यसूचीमध्ये येतो. चला, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 रतन टाटा यांना जाहीर झालेला आहे. लक्षात घ्या, टाटा अँड आयर्न स्टील कंपनी कधीची आहे? 1907ची आहे. जमशेदपूर म्हणजे जुनं नाव साक्षी होतं. लक्षात घ्या, झारखंड या ठिकाणी असून ते सुवर्णरेखा नदीकाठी वसलेलं आहे आणि याच ठिकाणी हे टाटा आयर्न स्टील कंपनी स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी 1854ला पहिली कापड गिरणी मुंबईला नानाभाई कावसाची दावर, म्हणजे तुम्ही म्हणू शकता CN दावर. लक्षात घ्या. ओके. सो कावसाची नानाभाई दावर असं लक्षात ठेवा. हे थोडं इकडे तिकडे झालं आहे. सो कावसाची दावर असं पाहिजे होतं, कावसाची नानाभाई दावर, ते हे करेक्शन करा. ठीक आहे. सो 1854. त्यानंतर 1855ला पहिली ताग गिरणी रिश्रा पश्चिम बंगाल या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. ओके. आणि लक्षात असू द्या, ताग ज्यूट उत्पादनात पहिलं स्टेट कोणतं आहे? पश्चिम बंगाल. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. चला मग मी काही क्रांत्या तुम्हाला इथं कव्हर करून देतो. आता गुलाबी क्रांती कांदा, कोळंबी, झिंगे संबंधित आहे. गुलाबी कलर असतो असं लक्षात ठेवा. लाल क्रांती टमाटे, मांस. ओके. टमाटे आणि मांसचा कलर लाल असतो म्हणून लाल क्रांती. पिवळी क्रांती म्हटलं तर तेलबिया. बघा तेलाचा रंग कसा असतो? पिवळा, त्यामुळे तुम्ही पिवळी क्रांती म्हणू शकता, तेलबिया. काळी क्रांती पेट्रोलियम. बघा गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यावर जो गाडीमधून धूर निघतो मित्रांनो, लक्षात घ्या, तो काळ्या रंगाचा असतो असं लक्षात ठेवा. करडी क्रांती खत उत्पादन. ठीक आहे. तपकिरी क्रांती म्हटलं तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत, चामडे आणि कोको संबंधित आहे. हा मोस्ट MP पॉईंट करा. ओके. तपकिरी क्रांती. त्यानंतर रजत किंवा चंदेरी क्रांती अंडी उत्पादन, हा पण महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे 3 पॉईंट. ठीक आहे. बघा आता, चंदेरी तंतू क्रांती म्हटलं तर कापूस. सोनेरी सुवर्ण क्रांती म्हटलं तर मध आणि फळे, सोन्यासारखे फळं. ठीक आहे. आणि सोनेरी तंतू जर आलं तर ताग. सोनेरी तंतू आलं, गोल्डन फायबर, तर त्याला म्हणायचं ताग. आणि सिल्वर फायबर इंग्लिशमध्ये सांगत आहे, त्याला म्हणायचं कापूस संबंधित उत्पादन. ओके. सो मला हे तीनही पाठ करून पाहिजे तुमच्याकडून. चला, धवल क्रांती दूध उत्पादन, हे आपल्याला माहीत आहे. ऑपरेशन फ्लड पण होतं धवल क्रांती संबंधित. ठीक आहे. तर नील क्रांती आहे मत्स्य उत्पादन. आता पहा, धवल क्रांतीचे जनक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन आणि नील क्रांतीचे जे जनक आहे, नील क्रांतीचे जनक आहे ते आहे हिरालाल चौधरी. ओके. आता बघा, नील म्हणजे निळा आणि पाण्याचा रंग नसतो, परंतु निळा रंग असतो, कारण आकाशाचे रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसत असते. सो निळ्या रंगात मासा असं लक्षात ठेवा ना. नील क्रांती मत्स्य उत्पादन. इंद्रधनुष्य क्रांती लसीकरण. ओके. आणि अमृत क्रांती म्हटलं तर नदी जोड प्रकल्प. आता नदी जोड प्रकल्प म्हणजे पाणी आलं आणि पाणी हे अमृत आहे, या पद्धतीनं लक्षात ठेवा. झाले का पाठ? सांगा मला. ओके. सो अशा पद्धतीनं कॅझ्युअल रिलेशन आपल्याला लावायचं असते. चला, जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला 2023 कोण ठरलेले आहे? उर्सुला वॉन डेर लेन ठरलेले आहे, ज्या की जर्मनीच्या आहे. ओके. आणि जर्मनीच्या त्या माजी संरक्षण मंत्री पण होत्या आणि आता त्या युरोपियन युनियनच्या काय आहे? अध्यक्ष आहे. युरोपियन युनियनबद्दल जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं एक पॉईंट सांगून देतो, G20 मध्ये युरोपियन युनियनचा समावेश आहे का? तर हो आहे. G20चा भारत संस्थापक सदस्य देश आहे का? तर आहे. आणि G20ची स्थापना कधीची आहे? 1999ची. आणि G20ला मुख्यालय नाही, पाकिस्तान याचा सदस्य देश नाही. कळलं का तुम्हाला? पॉईंट समोर आल्या की सगळ्या गोष्टी पूर्ण टोटल क्लिअर होणं आवश्यक आहे. ठीक आहे. भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज. ठीक आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज. ओके. सो हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी सुरू झालेला आहे फर्स्ट टाइम. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. गोल्ड ATMवर तर प्रश्न येऊन गेलेला आहे की गोल्ड ATM कुठं सुरू करण्यात आलेला आहे? तर ते हैदराबादला सुरू करण्यात आलेलं आहे. मग ATMचा फुल फॉर्म मी इथे कव्हर करून दिलेला आहे, ऑटोमॅटेड टेलर मशीन. एनी टाईम मनी म्हणायचं नाही. ओके. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नॉलेज आपल्याकडे नको. कळलं का? हे चुकीचं आहे. ओके. काय आहे फुल फॉर्म? ऑटोमॅटेड टेलर मशीन. आता बघा, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता इथं शेअर मार्केटचा उल्लेख झाला म्हणून सांगत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875, याच्या अंतर्गत सेन्सेक्स काढला जातो. आणि बघा, NSEची स्थापना 1992ची, याच्या अंतर्गत निफ्टी हा काढला जातो. सर्वात जुना शेअर मार्केट BSE, तर भारतातला सर्वात मोठा शेअर मार्केट आहे NSE. आणि या शेअर मार्केटवर नियंत्रण कोण ठेवते? सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1988ची आहे. आणि लक्षात असू द्या, वैधानिक दर्जा 1992. आणि सेबीच्या सध्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे? माधवीपुरी बुच. ओके. लक्षात असू द्या, माधवीपुरी बुच. चला पुढे. भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल निर्मिती करणारा प्रकल्प
हैदराबाद येथे सुरू करण्यात येत आहे। लक्षात ठेवा, डाटा सगळा स्टोअर करा, 1-2 वेळा हे पूर्ण पॉईंट बघायचे, लेक्चर बघायचे, नाही समजले तर लक्षात येऊन जाते। ओबीसीचे उपवर्गीकरण करण्यासाठी कोणती कमिटी नेमलेली आहे? जी रोहिणी कमिटी। ओके, आला होता हा प्रश्न डिपार्टमेंटल एक्झाममध्ये। सो 2017ची कमिटी आहे। आता तुम्हाला वाटत असेल सर 17ची कमिटी आहे, आता येईल का पेपरमध्ये? डेफिनेटली येणार, कारण यांची रिपोर्ट सादर करणं चालूच आहे। उपवर्गीकरण करण्यासाठी कमिटी आहे जी रोहिणी कमिटी 2017। पाठ करा, प्रश्न दिसेल तुम्हाला परीक्षेत। 102वी घटना दुरुस्ती होती ओबीसीला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधित। ठीक आहे, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधित 102वी घटना दुरुस्ती विधेयक 123 होतं, 2018ची गोष्ट आहे। आणि लक्षात असू द्या, आता ओबीसीला जो घटनात्मक दर्जा मिळालेला आहे तो 338B कलमानुसार मिळालेला आहे। एक पॉईंट सांगतो माहितीसाठी, 338 अंतर्गत येते एससी आयोग, 338A अंतर्गत येते एसटी आयोग आणि 338B अंतर्गत येते ओबीसी आयोग। तिन्ही कलमा पाठ ठेवा। त्यानंतर मागासवर्गीय आयोग कधीचा आहे? मग 1993चा, तेव्हा त्याला वैधानिक दर्जा होता, आता त्याला घटनात्मक दर्जा मिळाला 18 मध्ये। ओके, आणि अल्पसंख्याक आयोग पाठच ठेवा 1993। आता का महत्त्वाचं आहे सांगतो, याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023 मध्ये। सो 30 वर्ष पूर्ण झाले म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला परीक्षेत प्रश्न येणेच आहे। ओके, सो या पद्धतीने। आणि भारतामध्ये एकूण अल्पसंख्याक धर्म किती आहे? तर ते 6 आहे। आणि अल्पसंख्याकांसंबंधित घटनेमध्ये 29-30 कलमेचा उल्लेख आहे। परंतु अल्पसंख्याकाची व्याख्या आपल्या घटनेमध्ये परंतु अल्पसंख्याकाची व्याख्या जी आहे ती आपल्या घटनेत सांगण्यात आलेली नाही आहे। आता हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, मराठी भाषा विद्यापीठ कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर रिद्धपूरला ते सुरू होणार आहे मित्रांनो। तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। सो रिद्धपूर हे ठिकाण विचारलेलं होतं ऑप्शनमध्ये। पहिला मराठी ग्रंथ लीळाचरित्र इथेच लिहिण्यात आला होता। महानुभव पंथाची काशी म्हटलं जाते रिद्धपूरला। आणि लक्षात असू द्या, शिखांची काशी नांदेडला म्हटलं जाते। या ठिकाणी गुरुद्वारा आहे मित्रांनो, आणि गुरु गोविंद सिंग यांची समाधी सुद्धा आहे। त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती डाटा कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। तुमची एक कमेंट मला प्रेरणा देऊन जाते, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे व्हिडिओला लाईक करता त्यामुळे मला याची खूप मदत पण होते मित्रांनो, कारण हा व्हिडिओ मग दुसऱ्यापर्यंत आरामशीर पोहोचू शकते। म्हणून ह्या व्हिडिओला जेवढे जास्त लाईक होणार तेवढे ते तुमच्या मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल, आणि जे आपण मेहनत घेत आहे ते सार्थकी लागेल मित्रांनो। तर तुमची एक मदत मला हवी, एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा मित्रांनो। ओके, त्यानंतर पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे। आणि या पुरस्काराची रक्कम आधी 10 लाख होती, आता ते 25 लाख झालेली आहे। मला तर असं वाटते रकमेवर प्रश्न विचारू शकते ते, किती लाख रुपये रक्कम आहे महाराष्ट्र भूषणची? 25 लाख। आता मला सांगा, भारतातला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे, 1954ला सुरू झाला हा भारतरत्न पुरस्कार। मग महाराष्ट्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे ना, तर तो तुम्हाला 100% विचारला जाईल की या पुरस्काराची रक्कम किती? 25 लाख। आशा भोसले यांना देण्यात आलेला होता, आणि मागच्या वर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला होता। ठीक आहे, आणि सुरुवात बघा 1996 पासून हा पुरस्कार दिला जातो, आणि पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे। व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, लक्षात घ्या हे त्यांचेच पुस्तकं आहे। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता। त्यानंतर सार्क संघटना। आता सार्क संघटना खूप चर्चेमध्ये आहे। तर सार्क संघटना साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कॉर्पोरेशन, 8 डिसेंबर 1985 ला ढाका या ठिकाणी, आणि मुख्यालय आहे काठमांडू, नेपाळ। सदस्य देश किती आहे? 8, आणि निरीक्षक देश किती आहे? 9। ओके, आणि सरचिटणीस गुलाम सरवर आहे, एकदा हे नाव चेक करून घ्या। आणि हे 20वी परिषद इथे भरली होती की नव्हती हे पण एकदा चेक करून घ्या, इस्लामाबाद पाकिस्तानला। ओके, त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर सुरुवात 1927ला झालेली आहे। आणि बघा मी 19, 20, 21, 22, 23 5 वर्षाची इथे टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड दिले आहे। 19चा ग्रेटा थनबर्ग, ज्या की स्वीडनच्या आहे। 2020चा जो बायडन आणि कमला हॅरिस यांना देण्यात आला, अमेरिकेचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे। त्यानंतर 2021चा ॲलन मस्क, USA। त्यानंतर पहा 22चा व्लोदिमीर झेलेन्स्की, युक्रेन। हा बऱ्याचदा पेपरमध्ये आला। आता तुम्हाला हा प्रश्न येईल की टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? टेलर स्विफ्ट यांना देण्यात आलेला आहे। USAच्या त्या पॉप सिंगर आहे, महिला सिंगर आहे, आणि कला क्षेत्रात हा पहिल्यांदाच अवॉर्ड देण्यात आलेला आहे। त्यामुळे या अवॉर्डचं महत्त्व आणखीच वाढलेलं आहे। 30 मध्ये हा पुरस्कार महात्मा गांधी यांना देण्यात आलेला होता। ते भारताचे पहिले आणि एकमेव व्यक्ती आहे मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। नंतर कोणालाही हा पुरस्कार मिळाला नाही। टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार लिओनेल मेसी यांना देण्यात आलेला आहे, आणि 8व्यांदा हा पुरस्कार, आणि लक्षात घ्या 8व्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता। मागच्या वेळेला बघा 7व्यांदा मिळाला होता, खूपदा पेपरमध्ये आला होता। आता तर त्यांना 8व्यांदा मिळालेला आहे, त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करून घ्या। 8 आकडा तुम्हाला पाठ करायचा आहे मित्रांनो। ओके, आता जे मुलं रेग्युलर लेक्चर
लेक्चर करतात यूट्यूबवर त्यांना हे इझी जात असेल सगळे पॉईंट्स, कारण याच्या आधी सगळे लेक्चरमध्ये हे पॉईंट मी शिकवलेले आहे डेली लेक्चरमध्ये. ओके, तर तुम्ही हे व्यवस्थित क्लिअर करा. PDF मी सेंड करणार आहे. ओके, फिफा वर्ल्ड कप 2022 दोहा कतार या ठिकाणी भरला होता. तुम्हा सर्वांना माहीत आहे. विजेता अर्जेंटिना होता आणि लिओनल मेसी अर्जेंटिनाचीच आहे, त्यामुळं जास्तीत जास्त अवॉर्ड त्यांना मिळत आहे. उपविजेता होता फ्रान्स. ओके, टोकियो ऑलिम्पिक 2020ला भरली होती आणि 24ची ऑलिम्पिक पॅरिस फ्रान्स या ठिकाणी भरणार आहे पुढच्या वर्षी. तर लक्षात असू द्या, मागच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 1 गोल्ड 2 सिल्वर आणि 4 रौप्य असे 7 पदक मिळालेले होते. अपेक्षा करू की यावेळेला आपण खूप सारे पदक जिंकू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI मॉडेल जेमिनी तयार करण्यात आलेला आहे. कोणं तयार केला? गुगलनं. आता मला सांगा, गुगलची स्थापना कधीची? 1998ची. आणि गुगलला किती वर्ष पूर्ण झाले? 25. गुगलचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 100% सांगतो, यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि CEO आहे सुंदर पिचई, गुगलचे अल्फाबेटचे पण आहे आणि गुगलचे पण ते CEO आहे. गुजरातच्या गरबा नृत्याला युनेस्कोच्या अमूर्त वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि काही मी इथं नृत्य दिलेले आहे ते पाठ ठेवा. लावणी तमाशा महाराष्ट्र, घुमर कालबेली आहे राजस्थान, यक्षगान कर्नाटक, भरतनाट्यम कुठला आहे? तामिळनाडू, कथकली केरळ, कथक उत्तर प्रदेश. ह्या 2 गोष्टीत कन्फ्युजन नाही ठेवायचं, क्लिअर ठेवा. कथकली केरळ, कथक म्हटलं तर नुसतं उत्तर प्रदेश, फक्त कथक म्हटलं तर उत्तर प्रदेश. मोहिनीअट्टनम केरळ. ठीक आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश, बिहू सतरिया आसाम, भांगडा कुठला आहे? पंजाब. आणि चक्री आणि रौफ म्हटलं तर जम्मू आणि काश्मीर. एकदा व्यवस्थित बघून घ्या ते. ठीक आहे. कालबेलिया राजस्थान पाठ ठेवा. त्यानंतर हे 2 व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पाठ ठेवा. बिरजू महाराज कोणत्या नृत्यास संबंधित आहे? कथक नृत्य. कुठचं पाहिलं आपण? उत्तर प्रदेश. आणि केलुचरण मोहपात्र आहे ओडिसी नृत्य. हे मी इंटरनेटवर सर्च केलेले आहे. दोन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित कव्हर करा. ठीक आहे. युनेस्कोचा जो वारसा स्थळ डिक्लेअर करते मग युनेस्को, तर 16 नोव्हेंबर 45ची स्थापना आहे आणि युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. ओके, बघा इथे दिलेलं आहे मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. त्यानंतर चषक 2023 फक्त पुरुषांची टेनिस खेळ आहे, स्पर्धा आहे आणि विजेता ठरला इटली 47 वर्षानंतर. तर तुम्हीच सांगा, हा प्रश्न येणार नाही का? 100%. आणि उपविजेता कोण आहे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमला हरवलेला आहे. सो इटली विजेता, उपविजेता ऑस्ट्रेलिया. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2023 मायकेल डग्लस यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? मायकेल डग्लस यांना देण्यात आलेला आहे. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस असतो. सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 आहे. ठीक आहे. सो भ्रष्टाचारात आपण मागं नाही आहे, लक्षात घ्या. भारताची 3री महिला ग्रँड मास्टर आणि एकूणमधली 84वी कोण ठरलेली आहे? वैशाली रमेश बाबू, जी की तामिळनाडूची आहे. आणि लक्षात असू द्या, R प्रज्ञानंद यांची ती बहीण आहे. ठीक आहे, मोठी बहीण आहे. त्यानंतर पहा, आता वैशाली रमेश बाबू ही 3री महिला ठरली. मग पहिली कोण? नेहरू हम्पी आंध्र प्रदेशच्या. दुसऱ्या कोण? हरिका द्रोणावली आंध्र प्रदेशच्या आणि 3री आहे वैशाली रमेश बाबू, जी की तामिळनाडूची. सो अशी एकूणमधली 3री महिला आणि टोटलमधली 84वी. आणि वैशाली रमेश बाबू R प्रज्ञानंद यांची बहीण आहे. आणि R प्रज्ञानंद हे सुद्धा ग्रँड मास्टर झालेले आहे. म्हणजे बहीण भावाची ही पहिली जोडी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि तुम्हाला माहीत असेल, बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसन सोबत फायनलमध्ये R प्रज्ञानंद होते, ते उपविजेता ठरले होते. मात्र लक्षात असू द्या, मॅग्नस कार्लसन कुठला आहे? नॉर्वेचा. मोस्ट टाइम करा. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मॅग्नस कार्लसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे? नॉर्वे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि भारतातील म्हणजे भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते? विश्वनाथ आनंद. ओके, विश्वनाथ आनंद. ठीक आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जेव्हा 1992ला सुरू झाला होता, तेव्हा हा पहिला पुरस्कार विश्वनाथ आनंद यांनाच देण्यात आलेला होता. मात्र आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे 2021मध्ये करण्यात आलेले आहे. आणि एक माहितीसाठी सांगतो, 2023चा मेजर ध्यानचंद जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या 2 बॅडमिंटनपटूंना डिक्लेअर झालेला आहे. आपण आपल्या लेक्चरमध्ये टाकलेलं होतं ते. तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी झालेले आहे. काँग्रेसचे पूर्वी के चंद्रशेखर राव होते, भारत राष्ट्र समितीचे. ठीक आहे. आता कोण आहे? रेवंत रेड्डी काँग्रेसचे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देते? मग राज्यपाल. कोणत्या कलमाद्वारे शपथ देतात? 164. कारण 164 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती असा उल्लेख आहे. तेलंगणाच्या राज्यपालांनी शपथ दिलेली आहे मग मुख्यमंत्र्यांना. तर कोण आहे मग राज्यपाल? तमिलिसाई सुंदरराजन.
कोण आहे? तमिलिसाई सुंदरराजन. आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, त्या भारतातील सर्वात तरुण राज्यपाल आहे. आणि राज्यपालाची कलम कोणती आहे? 153. ओके, राज्यपालाची कलम कोणती आहे? 153. आणि राज्यपालाचे कार्यकारी अधिकार म्हटलं तर कोणती कलम घ्या? 154. ओके, राज्यपालाचे कार्यकारी अधिकार 154. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डाण दिवस 7 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि या संबंधित एक संस्था लक्षात असू द्या, आई म्हणजे एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण? प्रेरणा देवस्थळे. मोस्ट इम्पॉर्टंट करा, प्रेरणा देवस्थळे. त्यानंतर महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर कोणतं आहे? दिल्ली. 2 नंबर मुंबई. आणि राज्य कोणतं ठरलेलं आहे असुरक्षित? उत्तर प्रदेश. एक ग्रीन वॉर रूम आहे एन्व्हायरमेंट संबंधित, ती दिल्लीमध्ये आहे. आता दिल्लीलाच असणार आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ कोणता ठरलेला आहे? धर्मदाम, जो की केरळ राज्यातील आहे. मला सर्वांना माहिती आहे भारतातील 100% साक्षरतेचा दर्जा प्राप्त राज्य कोणतं आहे? पहिलं केरळ. आणि केरळला लिंग गुणोत्तर सुद्धा जास्त आहे भारतामध्ये. 1000 पुरुषामागं तिथं 1084 स्त्री आहे. म्हणजे लिंग गुणोत्तरात फर्स्ट नंबर केरळच आहे, लक्षात असू द्या. आता जे खरं अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांना कळत असेल की मी जे बोलत आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सर्व मॅनहोल्स व गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोट वापरणारे पहिले राज्य कोणते? केरळ. आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा पोलिसिंग परिषद कुठं पार पडली? केरळ. ठीक आहे, केरळ या ठिकाणी पार पडलेली आहे. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस असतो, बरोबर आहे. कारण मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर 48ला पब्लिश झाला होता. या जाहीरनाम्याला 75 वर्ष पूर्ण झाले. अमृत महोत्सव 60 वर्ष असले तर 60 वर्ष जर पूर्ण झाले असेल तर हीरक महोत्सव म्हणतो आपण. आणि 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव असतो. त्यानंतर पहिले महायुद्ध 1914 ते 18 दरम्यान झालेले होते. दुसरे महायुद्ध 1939 ते 45 दरम्यान झाले होते. तर असे महायुद्ध पुढे घडू नये म्हणून एक संस्था स्थापन केली होती, युनो. 24 ऑक्टोबर 1945ला न्यूयॉर्क USA या ठिकाणी. ओके, आणि 2023ची थीम कोणती आहे? जागतिक मानवी हक्क दिनाची. सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. ओके, आता थोडं पॉईंट लक्षात हा असू द्या की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आपण हे जे 3 शब्द घेतले होते, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे फ्रान्सकडून घेतले होते, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि घटनेची पहिली बैठक जी होती आपल्या भारतीय घटनेची ती 9 डिसेंबर 1946ला भरली. त्यानंतर घटना लिहून पूर्ण झाली 26 नोव्हेंबर 49ला. आणि घटनेची अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950ला. इथे बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता कुठून घेतला आपण? फ्रान्सकडून. मूलभूत कर्तव्य 42व्या घटनादुरुस्तीने 1976मध्ये टाकण्यात आले होते. कलम होते 51A, स्त्रोत रशिया. आणि कर्तव्य किती होते? 10. कोणती होती? सरदार स्वर्णसिंग समिती. मग आपण 11वं कर्तव्य 86व्या घटनादुरुस्ती 2002नं टाकलेलं होतं. ठीक आहे, 2002मध्ये हे 86व्या घटनादुरुस्तीने 2002मध्ये आपण 11वं मूलभूत कर्तव्य टाकलं होतं. 11 म्हणजे के, कारण के 11 नंबरवर येतो, लक्षात असू द्या. आणि 42वी घटनादुरुस्तीचा अंमल कधी सुरू झाला? 3 जानेवारी 1900. बरं, का बरं हे महत्त्वाचं आहे? कारण 42व्या घटनादुरुस्तीनं खूप सारे बदल झाले. त्यामुळे याला मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु राज्य घटना सुद्धा म्हटलं जाते 42व्या घटनादुरुस्तीला. आणि याची अंमलबजावणी पाठ पाहिजे मग 3 जानेवारी 1977. म्हणून हा दिवस नागरिक मूलभूत कर्तव्य दिवस म्हणून सुद्धा आपण काय करतो? साजरा करतो. कळत आहे का? सांगा स्टुडंट. त्यानंतर 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस असतो. नोबेलची सुरुवात 1901मध्ये झाली होती. ते 5 क्षेत्रामध्ये झालेली होती, लक्षात असू द्या. परंतु अर्थशास्त्राचा नोबेल हा 1968-69मध्ये सुरू झाला होता. आता मी थोडं या बाबतीत कन्फर्म नाही आहे, कारण 68ला मला वाटते स्थापना झाली होती, 69ला सुरुवात झाली होती. तरी तुम्ही एकदा ते चेक करून घ्या स्टुडंट. ओके. त्यानंतर नोबेल 2023, मी 3च नोबेल सांगतो तुम्हाला महत्त्वाचे. शांततेचा नोबेल मिळाला नर्गिस मोहम्मदी यांना. कोणाला? नर्गिस मोहम्मदी यांना. कुठल्या आहे त्या? इराणच्या. पाठ ठेवा. आणि महिला अत्याचारांविरोधी त्यांनी आवाज उठवलेला आहे. दुसरा साहित्याचा नोबेल पाठ ठेवला जॉन फॉसे नॉर्वेचे यांना देण्यात आलेला आहे. आणि तिसरा लक्षात ठेवला अर्थशास्त्राचा नोबेल क्लॉडिया गोल्डिन USAचा आहे. कामगार विश्वामध्ये महिलांची भागीदारी कशी आहे हे श्रम बाजारातून त्यांनी समजून सांगितलं होतं. त्या एकूण 3ऱ्या महिला ठरल्या ज्यांना अर्थशास्त्रातला नोबेल मिळालेला आहे. माझ्याकडून हे 3 नोबेल पाठ करा. बाकी नोबेलचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे स्पेशल. G20ची स्थापना ही 26 सप्टेंबर 1999. परफेक्ट तारीख पाठ ठेवा, कारण भारतात याची 18वी परिषद पार पडली यावर्षी. ठीक आहे, 18वी. तर 26 सप्टेंबर 1999. मुख्यालय आहे का? नाही. भारत याचा सदस्य देश आहे का? हो, संस्थापक सदस्य देश आहे. जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर. हा डिपार्टमेंटल PSIला प्रश्न आला होता की 2023ची थीम काय आहे? पर्यटन व हरित गुंतवणूक. म्हणजेच काय होते? टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट हे जागतिक पर्यटन दिनाची थीम होती. एक राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो, तो 25 जानेवारीला असतो. या दिवशी मतदार दिवस सुद्धा असतो, आपला राष्ट्रीय मतदार दिवस.
सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे महाराष्ट्र, हे आताच बघितलं आपण, आरबीचा रिपोर्ट आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा स्पेलिंग पाठ ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 11 डिसेंबरला जागतिक पर्वत दिवस साजरा केला जातो. पाठ ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, आपण 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस पाठ ठेवला, तर याच महिन्यामध्ये 11 डिसेंबरला जागतिक पर्वत दिवस सुद्धा असतो आणि सुरुवात झाली होती 2003 पासून. ठीक आहे, आता 20 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळं पाठ ठेवा लागणार आहे आपल्याला. 2023ची थीम होती रिस्टोरिंग माउंटेन इकोसिस्टीम. ओके, रिस्टोरिंग माउंटेन इकोसिस्टीम. 11 डिसेंबर 1946ला युनिसेफची स्थापना झाली होती, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क USA या ठिकाणी. सो हे युनिसेफ आहे, लक्षात असू द्या. पूर्व विभागीय परिषद 2023 पटना बिहार या ठिकाणी पार पडली. आता विभागीय परिषद काय आहे ते 1 मिनिटात समजून घ्या. विभागीय परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते असतात केंद्रीय गृहमंत्री आणि उपाध्यक्ष असतात संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, जे की एका वर्षासाठी आडीपिडीनं काय राहतात, मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष राहतात. आता घटनात्मक आहे का, तर बघा, घटनेत उल्लेख असलेले संवैधानिक झालं आणि वैधानिक जे असते कायद्याद्वारे. तर मग हा जो आयोग आहे हा घटनात्मक आहे की वैधानिक, तर बघा हा वैधानिक आहे. याचं कारण आहे, कारण याची कलम आहे का घटनेमध्ये, विभागीय परिषदेची नाही. जसं वित्त आयोग 280 मध्ये आहे, तर वित्त आयोग झाला घटनात्मक किंवा संवैधानिक. परंतु विभागीय परिषदेची कलमच नाही, ते राज्य पुनर्रचना कायद्यानं स्थापन झालेलं आहे. त्यामुळे विभागीय परिषद हा वैधानिक आयोग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला. मग सांगा बरं, केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे हा वैधानिक आहे की घटनात्मक आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोग म्हटलं तर 324 म्हणजेच हा काय आहे, घटनात्मक, संवैधानिक आहे या पद्धतीनं. मग आता किती विभागीय परिषद आहे, तर उत्तर विभागीय परिषद नवी दिल्ली 1956ला स्थापना 55च्या कायद्यानुसार. दक्षिण म्हटलं तर चेन्नई येते 56ला. पूर्व म्हटलं तर कोलकाता येणार 1956. पश्चिम म्हटलं तर आपलं मुंबई येणार 1956 आणि मध्य म्हटलं तर अलाहाबाद UP 1956. परंतु हे सुरुवातीला 5 होते, नंतर मग 6वा स्पेशल केला आपण ईशान्य विभागीय परिषदेसाठी, ज्याचं मुख्यालय शिलाँगला आहे. हे ठिकाण पाठ ठेवायचं आहे. 1971 मध्ये 6वी विभागीय परिषद 1971 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आणि अध्यक्ष कोण असतात, केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान करायचं नाही. विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, केंद्रीय गृहमंत्री. ते आंतरराज्य परिषद आहे 1263 नुसार, तर त्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. ठीक आहे, परंतु विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. कोण आहे केंद्रीय गृहमंत्री, ते आहे अमित शहा. त्यानंतर नीती आयोग. आता नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इथं इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशनच लक्षात ठेवायचं, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, सुरुवात 1 जानेवारी 2015ची. अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान. उपाध्यक्ष सध्या कोण आहे, डॉक्टर सुमन बेरी आणि CEO आहे BVR सुब्रमण्यम. सो हे सर्व पॉईंट इथे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर हे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे चेंज होत राहतात, तर थोडं हे क्लिअर करत चला. नंतर G20ची म्हणजेच ग्रुप 20ची 18वी परिषद 2023 भारतात पार पडली. तर 19वी कुठं होणार आहे, तर 19वी कुठं होणार आहे 2024ची, तर ही होणार आहे ब्राझीलला. त्यानंतर COP28ची परिषद 2023ची संयुक्त अरब अमिरात दुबईला पार पडली. COP27 इजिप्त 2022ला पार पडली. हा प्रश्न आता आला आहे गट कमेंट्समध्ये. ठीक आहे, COP26 ग्लासगो स्कॉटलँड 2021 हवामान बदलासंबंधित ह्या COP28 आहे, लक्षात घ्या. तर हवामान संबंधित ह्या COP परिषद आहे. तर सो व्यवस्थित पाठ करून घ्या, तीनही मी एका ठिकाणी दिलेले आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट आहे, तुम्हाला परीक्षेत प्रश्न दिसतीलच, कारण खूप मेहनतीने आपल्याला डाटा कलेक्शन करावा लागतो मित्रांनो. ओके, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा 2024 निगम्बो चीन या ठिकाणी भरणार आहे. तर वेटलिफ्टर आपले 2 प्लेयर लक्षात ठेवा. मीराबाई चानू रौप्य पदक आणलं होतं त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये, आणि कर्णम मल्लेश्वरी कांस्य पदक यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये 2000 मध्ये आपल्याला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकून दिलेलं होतं. सो दोन्ही वेटलिफ्टर आहेत, लक्षात असू द्या. तुम्हाला माहित आहे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतलेला आहे. तर कलम 370 भाग 21 मध्ये ते जम्मू आणि काश्मीर संबंधित आहे. जम्मू काश्मीरच्या 370 या कलमीचा मसुदा HVR अय्यंगार यांनी तयार केलेला होता. माउंट बॅटन योजना 3 जून 1947ची आहे. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 ढाका या ठिकाणी झाली होती. मुख्यालय लखनौला आहे, मात्र याचे पहिले अधिवेशन कराची या ठिकाणी भरलेले होते. सो हे सर्व पॉईंट तुम्ही काय करा इथं लक्षात ठेवा मित्रांनो. काही महत्त्वाच्या संस्था सांगतो त्या पण लक्षात ठेवा. 1918ला मद्रास लेबर युनियन BP वाडिया यांनी स्थापन केलं होतं. 1884ला मद्रास महाजन सभा अय्यर आणि चार्लू यांनी सुरू केली होती. ठीक आहे, म्हणजे मद्रास लेबर युनियन 18 आणि मद्रास महाजन सभा म्हटलं तर 84, हा फरक लक्षात ठेवा. 1911 हा मेन्सला प्रश्न विचारला होता. सोशल सर्व्हिस लीग SM जोशी यांनी सुरू केलं होतं. तर 1884 बॉम्बे हँडमिल असोसिएशन नारायण मेघाजी लोखंडे, हे आपण मागं पण पाहिलेलं आहे. हे कामगार चळवळीचे काय आहे जनक दिनबंधू या वृत्तपत्रात ते लेखन करत होते मुंबईतून. तसं पुण्यातून दिनबंधू म्हटलं तर कृष्णराव भालेकर 1877. ठीक आहे, लक्षात ठेवा.
अरवली पर्वत सर्वात प्राचीन पर्वत आहे, जो वली पर्वताच्या भागामध्ये जो वली पर्वत आहे एक प्रकारचा ईशान्य नैऋत्य दरम्यान पसरलेला आहे राजस्थानमध्ये अरवली पर्वत. अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर, 1722 मीटर उंची आहे त्याची. आणि सातपुडा पर्वत हा ठीक आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दरम्यान सातपुडा पर्वत आहे. सातपुड्यातलं जर आपण सर्वोच्च शिखर बघितलं महाराष्ट्रातलं ते अस्तंभ आहे 1325. पण पूर्ण भारतातल्या सातपुड्याचा विचार केला तर ते आहे धूपगड 1350. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. असंच सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटाची लांबी आहे 1600 किलोमीटर आणि महाराष्ट्रात त्याची लांबी आहे 440 किलोमीटर. ओके, पण महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई 1646. पण पूर्ण सह्याद्री पर्वताचा विचार केला तर सर्वोच्च शिखर आहे अण्णामुळई 2695. सो मी सर्व पॉईंट्स इथं कव्हर करून दिलेले आहे. ठीक आहे. 11 डिसेंबरला वर्ल्ड माउंटेन डे आता सांगितलं, जागतिक पर्वत दिवस. आणि 5 डिसेंबरला वर्ल्ड सॉईल डे म्हणजे जागतिक मृदा दिवस. सो महत्त्वाचे म्हणून सेकंड टाईम इथं कव्हर केलेले आहे. अल्पसंख्याक धर्म मी सांगितले तुम्हाला 6 आहे. कोणकोणते आहे मग? तर ते 6 धर्म तर भारतामध्ये अल्पसंख्याक धर्म एकूण 6 आहे. तर ते 6 धर्म बघा, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन. याच्यामध्ये ज्यू धर्म आहे का? नाही. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कारण सेम आलं तर आयोग नक्कीच प्रश्न टाकू शकतो. हा तर ज्यू नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर 29 आणि 30 कलम पाठ ठेवा. मग कलम 29 म्हणते कोणत्याही नागरी गटाला भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार. तर भाषा, लिपी, संस्कृती दिसलं तर 29 म्हणायचं. आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांना अधिकार, तर कलम घ्यायची 30. कन्फ्युजन नाही पाहिजे याच्यामध्ये. लिपी, संस्कृती आलं तर 29 आणि शैक्षणिक संस्था आलं तर 30, कारण माझं कन्फ्युजन झालं होतं. तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र कलम 131 आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणुकी संबंधित विवाद झाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाते, त्यामुळे प्रारंभिक अधिकार 131. राज्यामध्ये जर वादविवाद झाले असेल तर ते कलम 131 नुसार डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाते, म्हणून याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हटलं जाते. कलम लक्षात ठेवा 131. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना 16 मे 1946 नुसार संविधान सभा म्हणजे घटना समितीची स्थापना झाली होती. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या तिघांचा या कमिटीमध्ये समावेश होता, म्हणून यांना त्रिमंत्री योजना म्हणते. आणि याच त्रिमंत्री योजनेनुसार आपल्या इथं संविधान सभा म्हणजे घटना समिती स्थापन झालेली होती. ओके, संविधान सभेची जी निवडणूक होती मित्रांनो ती जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये पार पडली होती. मित्रांनो ह्या कॅबिनेट मिशननुसार सदस्य संख्या ठरवली होती 389, जे ब्रिटिश प्रांतातले 292, कमिशनर प्रांतातले 4. यालाच तुम्ही ब्रिटिश भारत म्हणू शकता. लक्षात ठेवा ब्रिटिश भारत. जेव्हा ब्रिटिश भारत शब्द येईल तेव्हा 296 घ्यायचे, कारण 292 + 4, कारण कमिशनर म्हणजेच ब्रिटिशांचाच भाग होता. सो ब्रिटिश भारत आलं तर 296, पण ब्रिटिश प्रांत आला तर 292, कमिशनर 4 करायचे. या पद्धतीनं कमिशनर 4 करायचे आणि संस्थानिक होते 93. पण संस्थानिकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही, त्यामुळे हा आकडा झाला 296 पार पडलेल्या होत्या. याच्यामध्ये काँग्रेसला 208, मुस्लिम लीगला 73 आणि इतर 15. आणि बघा याच्यामध्ये काँग्रेसला 208 जागा, मुस्लिम लीगला 73 आणि इतर 15 होत्या. त्या 15मध्ये 7 पक्षांना 1-1 जागा होती आणि 8 अपक्ष होत्या. तर असे टोटल 296 होते. आणि या 296 मध्ये एकूण महिला होत्या 15. म्हणून घटना समितीत एकूण किती महिलांचा समावेश होता असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे 15. मग पहा, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 46 ला भरली. अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते, ते तात्पुरते हंगामी अध्यक्ष होते. उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते. 11 डिसेंबरला परिषद भरली 1946 ला. त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला पंडित नेहरू यांनी आणि हा ठराव पारित झाला 22 जानेवारी 1947. तर हा प्रश्न आता 17 डिसेंबरला जी गट क ची मेन्स झाली त्याच्यामध्ये आला, म्हणून हे मी करंट अफेअरमध्ये कव्हर करत असतो मित्रांनो. करंट अफेअर तर कव्हर होतेच, पण तुमची सर्व विषयाला रिव्हिजन पण होते. हाच माझा मूळ उद्देश आहे. ठीक आहे, नुसतं टाइमपास करून काही अर्थ राहत नाही, त्यामुळे मी टू द पॉईंट शिकवतो मित्रांनो. आणि हे तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर समजून घ्या की तुमचा अभ्यास योग्य दिशेने आहे. जर आपल्याला मनोरंजन, टाइमपास ह्या गोष्टी आवडत असेल तर कुठेतरी रॉंग आहे मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवा. त्यामुळे टू द पॉईंट जाणं आवश्यक आहे. बोरिंग स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट. जिथं तुम्हाला बोर झाल्यासारखं वाटत आहे लक्षात ठेवा, तोच अभ्यास बेस्ट आहे, मला असं वाटते. प्रश्न पहा, जगातील पहिले मिथेन संचलित रॉकेट. ठीक आहे, रॉकेटचं नाव तुम्ही वाचून घ्या. रॉकेटचं नाव तुम्ही वाचा मित्रांनो काय आहे तर ते. आणि चीनने बनवलेलं आहे. मग प्रश्न हाच येईल तुम्हाला, जगातील पहिले मिथेन संचलित रॉकेट बनवणारा देश कोणता? चीन. बस एवढं लक्षात ठेवा. आता बघा, LPG, प्रोपेन आणि ब्युटेन. ठीक आहे, 30% प्रोपेन असते LPGमध्ये, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये, आणि ब्युटेन असते 70%. मग सूत्र पाठ ठेवा. मिथेन चर्चेत आहे तर मिथेनचं सूत्र आहे CH4. याला मार्श गॅस म्हणतात. दलदलीच्या भागात मार्श गॅस सापडते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. भाताची शेती वगैरे जे असते त्याच्यामध्ये मार्श गॅस सापडते. इथेनचं सूत्र C2H6, प्रोपेन C3H8 आणि ब्युटेन C4H10. कसं पाठ ठेवा? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. C म्हणजे इथं 1, इथे 2, इथे 3, इथे 4.
इथे 4, 6, 8, 10 असा क्रम पाठ ठेवा, वेळ द्या आणि क्लिअर करा. त्यानंतर राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले? भजनलाल शर्मा. ओके, 200 सीट्स होते पण निवडणुका 199 सीटवर झाल्या, एका ठिकाणी निवडणूक झालेली नाही आहे, ते नंतर होईल. सरिस्का, रणथंबोर, भरतपूर, रावताभाटा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या स्टेटमध्ये आहे? राजस्थान. आणि क्षेत्रफळात सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान. हा पण प्रश्न प्रीमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. 2 नंबर मध्य प्रदेश क्षेत्रफळात, 3 नंबर आपला लागतो महाराष्ट्राचा. 30, 77, 13 चौरस किलोमीटर पाठ ठेवा. मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री मोहन यादव झालेले आहे. राष्ट्रीय उद्यान आहे तिथले बांधवगड, कुनो, कान्हा, पेंच. पेंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आहे. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्हे लागले. कोणते आहे ते बघून घ्या. नंदुरबार, धुळे, जळगाव म्हणजे पूर्ण खानदेश लागलेला आहे. 3 जिल्ह्याचा खानदेश आहे, लक्षात असू द्या. खानदेशमध्ये एकूण 3 जिल्हे येतात. बुलढाणा, अमरावती हे 2 आणि नागपूर, भंडारा, गोंदिया हे 3. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 असे पाठ ठेवा क्रमानं. खानदेश, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. सोपं जाते पाठ ठेवायला. ठीक आहे, मग याच्यामध्ये अकोला टाकलं तर ते आहे का? नाही आहे, तर असं लक्षात ठेवायचं. 33वा व्यास पुरस्कार 2023 पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. पुस्तकाचं नाव आहे यादे यादे यादे. या पद्धतीनं लक्षात ठेवा. सो यादे यादे यादे. आणि 32वा पुरस्कार मिळाला होता ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या पुस्तकासाठी. के बिर्ला फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार 1991 पासून दिला जातो. आणि बघा, के बिर्ला फाउंडेशनतर्फे 3 पुरस्कार दिले जाते 1991 पासून. व्यास, सरस्वती आणि बिहारी पुरस्कार. बिहारी पुरस्कार राजस्थानी भाषेसाठी आहे, लक्षात ठेवा. बिहारी नाही, ठीक आहे, राजस्थानी भाषेसाठी आहे. त्यानंतर कॉप परिषद आताच बघितलं. कॉप 28 दुबई, कॉप 27 इजिप्त, कॉप 26 ग्लासगो स्कॉटलँड, कॉप 21 पॅरिस फ्रान्स, कॉप 1 बर्लिन जर्मनी 1995. कॉप 21 इम्पॉर्टंट आहे, हा पॅरिस करार म्हणून ओळखला जातो. आणि मित्रांनो इथं बघा, इजिप्तला जी परिषद भरली होती ती शर्म अल शेख या ठिकाणी भरली होती. शर्म अल शेख या ठिकाणी ही परिषद भरलेली होती इजिप्तला. ठीक आहे. त्यानंतर थोडे पॉईंट राहिलेले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये 7 प्रांत आहे, ते 7 प्रांत हे दिलेले आहे समोर, तुम्ही वाचून घ्या. म्हणून आपण दुबई, अबुधाबी हे ऐकतो नामं. ओके, क्वाड 7 हा ग्रुप आहे 2007 पासून सुरू झालेला. याच्यामध्ये 4 देश येतात, इंडिया, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. पाठ ठेवा. आणि या 4 देशांचा एक युद्ध सराव पण आहे, तो म्हणजे मलबार युद्ध सराव. ओके, चला. कार्बन न्यूट्रलचं टार्गेट इंडियासाठी 2070 आहे. 2070पर्यंत आपल्याला कार्बन शून्य व्हायचं आहे. तेच चायनाला म्हटलं की तुम्ही 60पर्यंत करून दाखवा. तेच चायनासाठी 2060 आहे आणि अमेरिकेला लवकर सांगितलेलं आहे 2050. ठीक आहे. सो आपल्याला थोडा वेळ आहे, 2070 दिलेला आहे, लक्षात ठेवा. 10 डिसेंबर 2001ला भारतीय संसदेवर हल्ला झाला होता आणि 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर हल्ला झाला होता. आणि जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. हा पॉईंट मी याच्यासाठी कव्हर करून दिला आहे, संसदेवर हल्ला, कारण तुम्हाला माहीत आहे की एक व्यक्ती संसदेमध्ये गेलेला होता, त्याने टीयर गॅस सोडलेला होता. त्यामुळे मी हा थोडा जुना मुद्दा कव्हर करून दिलेला आहे. मध्य प्रदेशमधून छत्तीसगड केव्हा बाहेर आले? 1 नोव्हेंबर 2000ला. नवेगाव बांध गोंदियाला आहे. चपराळा, सुरजागड, भामरागड गडचिरोलीला आहे. चिरोली टेकड्या ह्या गडचिरोलीला आहे. बघा, चिरोली लक्षात ठेवायचं. चिकोडी आलं तर कोल्हापूर लक्षात ठेवा आणि चिरोडी आलं तर ते अमरावती लक्षात ठेवा. अमरावतीतला रा असं लक्षात ठेवा. सो चिरोली, गडचिरोली, चिकोडी कोल्हापूर आणि चिरोडी अमरावती. ठीक आहे. एकदा व्यवस्थित क्लिअर करून घ्या हे. चला, जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहे? ऑब्वियसली आपले नरेंद्र मोदी ठरलेले आहे. 76% वोटिंग मिळालं त्यांना. आणि 17 सप्टेंबर 50चा जन्म आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले पंतप्रधान आहे. आणि ज्या राष्ट्रपती आहे सध्या द्रौपदी मुर्मू, त्या सुद्धा स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहे. नरेंद्र मोदी यांच्या आईचं नाव आहे हिराबेन आणि त्यांच्या बाबाचं नाव आहे दामोदर दास. ओके, लक्षात असू द्या. पोलंड देशाचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क झालेले आहे. डोनाल्ड ट्रम्प नाही, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे होते राष्ट्राध्यक्ष. हे डोनाल्ड टस्क आहे पोलंड देशाचे पंतप्रधान. राजधानी वार्सा आहे पोलंडची. भारत कोरिया प्रजासत्ताकला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? 50 वर्ष झालेले आहे. 73 पासून आपले संबंध आहे राजनैतिक, म्हणून 50 वर्ष झालेले आहे, लक्षात ठेवा. हेली, जिम कार्बेट, रामगंगा हे एकच नाव आहे, लक्षात ठेवा. तर 1936ला स्थापना झालेली आहे जिम कार्बेटची. नंतर ते रामगंगा नाव झालं, त्याचं जुनं नाव हेली होतं. उत्तराखंडमध्ये येते आणि हाच भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प होता. नारी शक्ती सेव्हिंग अकाउंट सुरू करणारी पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया. 1906ची स्थापना आहे. महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन उपलब्ध करून देणार आहे कोणतं तुरुंग? येरवडा तुरुंग, पुणे. असे अभिनव उपक्रम येरवडा तुरुंगच राबवते. तुरुंगामध्ये 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झालेला होता आणि आपण आताच बघितलं, हा करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झालेला होता. पुणे विद्यापीठाची स्थापना 1948ची आहे, लक्षात असू द्या. 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून कव्हर करून देत आहे. नाव देण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले यांचं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
1923चा आहे, 100 वर्ष पूर्ण झाले आहे 2023मध्ये, त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे. म्हणूनच इथं बघा 108वी सायन्स काँग्रेस परिषदसुद्धा या विद्यापीठात पार पडली होती. तर असं लॉजिक असते त्याचं, ठीक आहे, लक्षात असू द्या. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2000-2001, संत तुकाराम वनग्राम योजना 2006. हे पण विचारलं गेलं आहे की वनग्राम योजना कोणाच्या नावानं सुरू करण्यात आलेली आहे? संत तुकाराम महाराज यांच्या नावाने. आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान 15 ऑगस्ट 2007. काही विद्यापीठे कव्हर करून देतो. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड 1994, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1983, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1962, सोलापूर विद्यापीठ 2004, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1989 आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली 2011. हे महत्त्वाचं आहे, पाठ ठेवा. ओके, तशी PDF राहणारच आहे तुमच्याजवळ, फक्त तुम्ही जस्ट आता हे फास्टमध्ये समजून घ्या. खूप डाटा आहे मित्रांनो. पहिल्या महिला आद्य क्रांतिकारक मादाम भिकाजी कामा ह्या होत्या. 1907 त्यांनी स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी भारताचा ध्वज फडकवला होता, बरोबर. आणि क्रांतिकारकांची बायबल आनंदमठ या कादंबरीला म्हटलं जाते. आनंदमठ या कादंबरीतूनच वंदे मातरम गीत लिहिण्यात आलं होतं. ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं होतं. आणि वंदे मातरम वृत्तपत्र कोणाचं? तर ते आहे अरविंद घोषांचं. आणि अरविंद घोषांचं वृत्तपत्र होतं वंदे मातरम वृत्तपत्र अरविंद घोष. अटल पेन्शन योजना चर्चेमध्ये आहे, तर इथं 1 मे नाही, इथं 9 मे करा. 9 मे 2015ची योजना आहे मित्रांनो, अटल पेन्शन योजना 9 मे 2015, ठीक आहे. आणि असंघटित क्षेत्रासाठी ते सुरू करण्यात आलेली होती. BCCIने जर्सी नंबर 7 निवृत्त करण्याची घोषणा केलेली आहे. आणि ही जर्सी कोणाची आहे बघा, ही आहे महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी. ओके, जर्सी नंबर 7, ठीक आहे. आणि BCCIची स्थापना 1928 मुंबईला झाली. अध्यक्ष आहे रॉजर बिन्नी, सचिव आहे BCCIचे जय शहा आणि कोच आहे राहुल द्रविड. लक्षात असू द्या. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग भारतातला NH7 आहे, ज्याचं नाव आहे 44 आताचं आणि वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यान आहे. आणि महाराष्ट्रातला विचारला हायवे मोठा तर NH6, त्याचं नवीन नाव आहे NH53. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा बनवणारा देश कोणता आहे? चीन. आणि 2000 मीटर खोल इतकी प्रयोगशाळा तो खोल बनवणार आहे. सो असे कारनामे चीनच करू शकते. मी मागं पण म्हटलं होतं तुम्हाला. BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण झालेले आहे? समीर शाह. भारतीय वंशाची व्यक्ती आहे समीर शाह, यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मोस्ट टाइम पिकर 101%. किती म्हणत आहे मी? 101%. पाठ करून घ्या. जगात सर्वाधिक विद्यार्थी असणारे विद्यापीठ आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ 1985. हे सर्वाधिक विद्यार्थी असणारं जगातील विद्यापीठ ठरलेलं आहे. 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984चा आहे मित्रांनो. सुवर्ण मंदिर अमृतसर संबंधित आहे. लोकायुक्त कायदा 2022. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते हे सुद्धा आता लोकायुक्ताच्या कक्षेत आलेले आहे. उद्देश आहे भ्रष्टाचाराला आळा घालणं. आणि लोकायुक्त पद निर्माण करणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. 1971-72 हे पद निर्माण करण्यात आलं होतं. पहिला देश आहे स्वीडन. मित्रांनो, लोकपाल कायदा हा 2013चा आहे आणि पहिले लोकपाल आहे आपल्या भारताचे पिनाकी चंद्र घोष. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो. गोवावर TB कुन्हा आणि मनोहर लोहिया यांनी केलेली होती. पोर्तुगीजांनी गोवा 1510 आदिलशाहकडून ताब्यात घेतला होता आणि केंद्रशासित प्रदेश झाला होता. नंतर मग गोवा जेव्हा 1961 मुक्त झाला तेव्हा तो 12व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेश होता. नंतर 1987 56व्या घटनादुरुस्तीनुसार गोवा हे 25वं राज्य बनलं होतं 30 मे 1987ला. तर हा फरक आहे. आणि गोवा जेव्हा आपण जिंकला होता तेव्हा ऑपरेशन विजय अंतर्गत जिंकलेला होता 19 डिसेंबर 1961ला. म्हणून आपण गोवा मुक्ती दिवस 19 डिसेंबरला साजरा करतो. त्यानंतर इटली देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2023 ऑर्डर ऑफ मेरिट कोणाला देण्यात आलेला आहे? कबीर बेदी. ओके, लक्षात ठेवा. कबीर बेदी ज्येष्ठ अभिनेते. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्रिपुरा राज्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर सौरभ गांगुली झालेले आहे. 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो. 27 सप्टेंबर आताच पाहिलं जागतिक पर्यटन दिवस. थीम पण पाहिली होती आपण, टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पर्यटन आणि हरित गुंतवणूक. ओके, त्यानंतर शेवटचे काही प्रश्न बघा की COP29 बाकू अझरबैजान या ठिकाणी 24ला पार पडणार. COP28 दुबई UAE, 27 इजिप्त, 26 ग्लासगो स्कॉटलँड, 21 पॅरिस फ्रान्स पाहिला आपण. पॅरिस करार म्हटलं होतं 2015चा आहे पॅरिस करार. आणि बर्लिन जर्मनी 1995. ठीक आहे, रिव्हिजन होत असेल तुमची, 2-3 वेळा सांगितलं मी तुम्हाला. आणि बघा मित्रांनो, सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता ठरलेला आहे? भारत. आकाश मिसाईल सध्या चर्चेमध्ये आहे. जमिनीवरून हवेत मारा करते. DRDOनं विकसित केलेलं आहे. DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958ची आहे. समीर व्ही कामत याचे सध्याचे अध्यक्ष आहे. मुख्यालय आहे दिल्लीला. एकाच वेळी 4 टार्गेट करू शकणार आहे मित्रांनो ते. आणि आकाश क्षेपणास्त्राचा पल्ला आहे 25 किलोमीटर. लक्षात असू द्या. डिसेंबरला जागतिक मानवी एकता दिवस साजरा केला जातो.
तर 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. हक्क आला तर 10 डिसेंबर, एकता आलं तर 20 डिसेंबर आणि 31 ऑक्टोबरला आपला राष्ट्रीय एकता दिवस असतो. हा तुम्हाला माहीत आहे पॉईंट. त्यानंतर बघा मित्रांनो, 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पहा महत्त्वाचा हा प्रश्न आहे आता, ईस्टर्न ब्रिज युद्ध सराव वायुसेना संबंधित आहे, अल-नगा युद्ध सराव भूदल संबंधित आहे आणि नसीम अल बहार हा नौसेने संबंधित आहे. तर हे 3 युद्ध सराव भारत आणि ओमान दरम्यान होते. परंतु जोड्या लावणी संबंधित तुम्हाला काय विचारू शकते की ईस्टर्न ब्रिज कशा संबंधित आहे? नौसेना. ओके, अल-नगा ह भूदल आणि नसीम अल बहर म्हटलं तर नौसेना. कसं पाठ ठेवा आता पहा तुम्हाला सांगतो. नौसेना, ठीक आहे. अल-नगा ह भूदल लक्षात ठेवा आणि ईस्टर्न ब्रिज म्हटलं तर वायुसेना. सिंपल लक्षात राहते, वायुसेना, ठीक आहे. तर सिंपल लक्षात राहते भारत आणि ओमान. इजिप्तचे म्हणजेच मिस्रचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती झालेले आहे अब्दुल अल फतेह अल सिसी. तुम्हाला माहीत आहे 2023ला 26 जानेवारीला हेच पाहुणे आलेले होते. आता आपल्या इथे 2024ला इमॅन्युअल मॅक्रोन येणार आहे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. ओके, COP27 इजिप्तलाच पार पडली होती, ठीक आहे. म्हणून इजिप्तवर खूप सारे प्रश्न आलेले आहे पेपरमध्ये. 26 जानेवारी 1950ला आपली पहिली 26 जानेवारी होती मित्रांनो, म्हणजे पहिला प्रजासत्ताक दिवस होता. तेव्हा आपण पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो बोलावलेले होते. शेख हसन खान केरळचे असून त्यांनी माउंट विन्सन जो मॅसिव्ह पर्वत आहे तो पार चढाई केलेली आहे. माउंट विन्सन अंटार्क्टिका खंडातला पर्वत असून तो 4892 मीटर इतका आहे. युरोप खंडातला सर्वोच्च पर्वत आहे माउंट एल्ब्रुस. आफ्रिकेतला सर्वोच्च पर्वत आहे किलिमांजारो आणि आशिया खंडातला सर्वोच्च आहे माउंट एव्हरेस्ट, जो की जगातील पण सर्वोच्च शिखर आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी पार पडलेला आहे. उद्घाटन केलं होतं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आणि पार्टनर स्टेट होतं या महोत्सवाचं आसाम. लक्षात असू द्या. 17वे IPL सीझन 2024 सगळ्यात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया आणि 24.75 कोटीची बोली लागली मित्रांनो, ठीक आहे. आणि कोलकाता नाईट रायडर्सचा तो काय आहे? प्लेयर आहे, ठीक आहे. त्याला कोणत्या संघाने विकत घेतला? कोलकाता नाईट रायडर्स. सो मिचेल स्टार्क आणि पॅट कॅमिन्सला पण 20.50 कोटीत विकत घेतलेला आहे मित्रांनो सनरायझर्स हैदराबादने. सगळे ऑस्ट्रेलियाचे प्लेयर महाग विकल्या गेलेले आहे कारण ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे म्हणून. गेम 2024 चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी होणार आहे. तुतीकोरीन चिदंबरम बंदर आहे, ठीक आहे. तुतीकोरीन बंदराला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? चिदंबरम यांचं नाव देण्यात आलेलं आहे. एन्नोर बंदराला कामराजन यांचं नाव देण्यात आलं आहे. सो तुतीकोरीन बंदर, एन्नोर बंदर तामिळनाडूचे आहे. धनुष्यकोडीन बंदर, रामेश्वरम बंदर. कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडूतील आहे. तर कुडानुकुलम हा प्रकल्प सुद्धा तामिळनाडूतील आहे आणि या अणुविद्युत प्रकल्पासाठी रशिया देश मदत करत आहे कुडानुकुलमसाठी. त्याचा पॉईंट कव्हर करून देतो. जमीन महसूल पद्धती, कायमधारा, जमीनधारा आणि मालगुजारी पद्धत 3 नाव आहे. 1793ला ही पद्धत सुरू झाली होती कॉर्नवालिसद्वारे आणि जॉन शोअर पण होता याच्यामध्ये आणि हे बंगाल प्रांतात झाली होती कायमधारा पद्धत सुरू. रयतवारी पद्धत आहे 1820ची, ही थॉमस मनरो आणि रीडनं सुरू केली होती. हे मुंबई, मद्रास, आसाम या प्रांतात होते, लक्षात असू द्या. आणि महालवारी पद्धत होती 1822ची, हे मॅकेन्झी, मार्टिन बर्ड आणि बेंटिंगच्या काळातील होती आणि लक्षात असू द्या हे उत्तर भारत आणि पंजाब विशेषतः उत्तर भारतामध्ये होती. सो तिन्ही पद्धती पाठ ठेवा. जेव्हा मी मित्रांनो हे ऑफलाईनमध्ये शिकवतो तेव्हा ऑनलाईनमध्ये जेव्हा मी पॉईंट शिकवतो तेव्हा करंट अफेअरमध्ये मी हे सर्व पॉईंट विद्यार्थ्यांची क्लिअर करून देत असतो. त्यामुळे आपल्याला पेपरमध्ये खूप सारी हेल्प होत असते. आता बघा अंडर-19 एशिया क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकला? बांगलादेशने. कोणाला हरवलं? UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातला हरवलेला आहे. मग आता बांगलादेशचा विषय आला म्हणून पॉईंट काय लक्षात ठेवा, भारताला 7 देशाची भूसीमा लागली आहे. म्हणजे आपल्याला जी बॉर्डर लागली ते 7 देशांची लागलेली आहे. यामध्ये सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागलेली आहे. याचं शॉर्टकट आहे BCNMBA, लक्षात ठेवा. सो बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तानची आपल्याला सीमा लागलेली आहे. पण भूसीमा आणि जलसीमा लागलेले 3च देश आहे, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार. म्हणजे यांची जमिनी लागली आणि आपल्याला समुद्र पण लागलेला आहे. आणि जलसीमा लागलेले 6 देश कोणते? पाकिस्तानला जलसीमा लागली, बांगलादेशला, म्यानमार, मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशिया. आणि जलसीमेचाच विचार फक्त जलसीमा तर मग हे 3 देश येऊ शकतात. ओके. चषक क्रिकेट 2023 हरियाणानं जिंकलेला आहे आणि उपविजेता आहे राजस्थान. मग आता विजय हजारे चषक कशा संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर क्रिकेट. जसं आता अलीकडे एक एक्झाम झाली होती त्यामध्ये देवधर चषक विचारलेला आहे क्रिकेट संबंधित. तर असे ऑड क्वेश्चन येतात. पाठ करून घेऊ. मग हे एकाच ठिकाणी दिलाय काढून, तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. इज्रा कप पोलो, सुब्रोतो चषक फुटबॉल, संतोष ट्रॉफी फुटबॉल, ड्युरंड चषक फुटबॉल. देवधर इराणी रणजी क्रिकेट, देवधर चषक, इराणी चषक, रणजी चषक क्रिकेट. थॉमस कप, उबेर कप बॅडमिंटन महत्त्वाचं आहे. सुलतान अझलन शाह चषक हॉकी,
एक आगा खान कप आहे तो हॉकी आणि डेव्हिड चषक आहे टेनिस. पाठ करा, वेळ देऊन पाठ करा. भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती? महाराष्ट्र 15.7% GDP. दुसरा उत्तर प्रदेश 9.2 आणि तिसरा क्रमांक लागतो तामिळनाडू 9.1. तिन्ही पाठ ठेवा. GDP म्हणजे काय मग? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद. एका वर्षात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात वस्तू आणि सेवांचे जेवढे उत्पन्न झाले त्याची एकूण बेरीज म्हणजे होते GDP. वर्षात 10 लाख विमान प्रवाशांची वाहतूक कोणत्या कंपनीनं केलेली आहे? इंडिगो कंपनी. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना देण्यात आलेला आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते 1992 पासून 21 पर्यंत. 21 मध्ये मग या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे झालेले आहे. भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जाते. इस्रो चंद्रयान 4 2028 पर्यंत लॉन्च करणार आहे. सरकारचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. पण शंकराचार्य कमिटी 2016 मध्ये नेमण्यात आली होती. या कमिटीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर सांगितलेलं होतं कॅलेंडर वर्ष, पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. त्यामुळे आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्चच लक्षात ठेवा. म्हणून म्हणता ना मार्च एंडिंग चालू आहे वगैरे, कारण मग नवीन आर्थिक वर्ष आपलं सुरू होत असते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती. 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली होती. अध्यक्ष होते PC महालनोबिस आणि सदस्य आहे धनंजय गाडगीळ आणि VKR व्ही राव. तर पेपरमध्ये काय केलं जाते? PC महालनोबिस यांना सदस्य दाखवले जाते आणि यापैकी एक व्यक्ती अध्यक्ष दाखवते, तर ते चुकीचं आहे. जे अध्यक्ष आहे ते अध्यक्ष ठेवायचे, ते आहे PC महालनोबिस आणि सदस्य आहे धनंजय गाडगीळ आणि VKR व्ही राव. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम CSO करत असते, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, आणि राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक आहे VKR व्ही राव. जगभरातील 100 देशात आयुर्वेद दिवस साजरा केला जातो आणि तो धनतेरसच्या दिवशी असतो आणि यावर्षी होता 11 नोव्हेंबर 2023ला. मग भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोगावर औषध शोधलं होतं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हटलं जाते. थोडंसं मॅचिंग होतं म्हणून मी इथं कव्हर केलेला आहे हा पॉईंट. दहीहंडा सत्याग्रह अकोला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केला होता. तपोवन अमरावतीला आहे, ज्याची स्थापना शिवाजीराव पटवर्धन यांनी केलेली होती. त्यानंतर पहा, जेरिको क्षेपणास्त्र इस्रायलचं आहे, राजधानी जेरुसलम, PM आहे बेंजामिन नेतान्याहू. उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर गॅसची घोषणा करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? उत्तर प्रदेश. त्रिनेत्र ऑपरेशन जम्मू काश्मीर राज्यातील जिल्हा पुंचमध्ये लपलेला दहशतवाद्यांचा शोध घेण्यासंबंधित आहे. तिथले नायब राज्यपाल आहे जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा. जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 31 ऑक्टोबर 2019ला देण्यात आलेला आहे. हॉर्नबिल महोत्सव नागालँडला आहे, कोहिमा हे त्याची राजधानी आहे. 371 मध्ये नागालँड संबंधित तरतूद आहे आणि 60 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. ओके. त्यानंतर पहा मित्रांनो, घटना दुरुस्ती 13/1962 मध्ये करण्यात आली होती. नागालँडचे आणि लक्षात घ्या मित्रांनो, नागालँडमधील सर्वात उंच शिखर आहे सारामती, 3840 मीटर. हे एकदा चेक करून घ्या. सारामती नाव कन्फर्म आहे, लक्षात ठेवा. भारताचे स्वित्झर्लंड जम्मू काश्मीरला म्हटले जाते, तर ईशान्येचे स्वित्झर्लंड नागालँडला म्हटलं जाते. आणि कॉर्नबिल म्हटलं महोत्सव गोवा, पण हॉर्नबिल म्हटलं तर तो आहे नागालँडचा महोत्सव. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, नवे राष्ट्रीय सहकार धोरण 2023 साठी नेमलेली समिती कोणती आहे? सुरेश प्रभू समिती, जी की 47 सदस्यीय समिती आहे आणि सहकार मंत्री आहे अमित शहा. आपल्या भारतामध्ये जेव्हा पहिला सहकार कायदा करण्यात आला होता 1904ला, तेव्हा तत्कालीन गव्हर्नर होते लॉर्ड कर्झन. याच्याच काळामध्ये बंगालची फाळणी पण झाली होती 1905 मध्ये. रेल्वे बोर्ड स्थापन झाला होता 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं मित्रांनो अभ्यास करायचा असते करंट अफेअरचा. तर आज तुम्हाला कळलं असेल की करंट अफेअरचा अभ्यास सब्जेक्टशी रिलेटेड कसा करायचा असतो. ओके. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलं असेल आणि जर तुम्हाला हे लेक्चर खरोखर आवडलं असेल आणि खरोखर तुम्हाला काही आउटपुट याच्यामधून मिळत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल आणि मित्रांपर्यंत शेअर कराल. परत भेटू मित्रांनो. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.